All right, a very good evening to each and every one of you. Welcome to this limited edition workshop of how to create a vision board 2024. ओके सगळ्यांना रिक्वेस्ट करेल काही 2 मिनिटं देऊया आपण बाकी लोकांना जॉईन होण्याकरता. इन द मीन वाईल रिक्वेस्ट करेल सगळ्यांनी प्लीज कॅमेरावर या. ओके मी how many of you are on laptop right now? टाइप करा आय की मी लॅपटॉपवर आहे. how many of you are on laptop? आणि टाइप करा एल फॉर लॅपटॉप, एम फॉर मोबाईल. जर तुम्ही मोबाईलवर आहे तर एम टाइप करा, एल टाइप करा लॅपटॉपवर आहे. आय कॅन अंडरस्टँड आज सुट्टीचा दिवस आहे, सो बघूया किती लोक जॉईन होतात. एनिवेज हा कॉल रेकॉर्ड होणार आहे. मी मुद्दामूनच हा कॉल आत्ता ठेवला बिकॉज आय वॉन्ट मेजॉरिटी जे लोक माइंड जिम जॉईन करणार आहे किंवा माइंड जिमचे जे स्टुडंट्स आहे किंवा जे पण ऍडव्हान्स प्रोग्राम करतायत, तुम्ही तुमचा डिसेंबर 31च्या पहिले हा विजन बोर्ड तयार करणं आवश्यक आहे. तर म्हणून मी काही इम्पॉर्टंट अपडेट्स देणार आहे जे मला वाटतं की जे गरजेचं आहे, ज्याने तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल इन कमिंग 2024. ज्याने मला फायदा झाला की मी माझे विजन बोर्ड तयार करून मी काय करतो ते सगळे गोष्टी मी शेअर करणार आहे. आणि स्पेसिफिकली आज विजन बोर्ड बद्दल आपण डिटेलमध्ये डीपमध्ये बोलणार आहोत. मी सगळ्यांना तुम्हाला एक लिंक दिली होती विजन बोर्ड canva.com ची. सर हे आहे वेबसाईट canva.com. ओके, ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही कोणतेही अॅनिमेशन, कोणतंही ग्राफिक किंवा कोणतेही तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट कटआउट तुम्ही डिझाईन करू शकता किंवा प्रेझेंटेशन तयार करू शकता या वेबसाईटवर. आता ऑफकोर्स ही पेड वेबसाईट आहे, पण याच्यात काही फ्री फ्री डिझाईन्स पण आहेत. तर आपण ती सर एक फ्री जी डिझाईन आहे. येस, सर आता जस्ट जॉईन केलं. काय वेबसाईट आहे तुम्ही टाकणार आहात का नंतर मी ग्रुपवर? टाकलं, ऑलरेडी टाकलं मी ग्रुपवर, नंतर टाकतो. ओके, हे जे canva.com आहे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना भेटलेलं आहे. त्याचं मी ऑलरेडी टेम्पलेट पाठवलं आणि हा जो टेम्पलेट आहे मुळात तोच टेम्पलेट मी वापरतो, एक्झॅक्ट टेम्पलेट. आणि तो फ्री टेम्पलेट आहे. आता याला कसं तयार करायचं आपण थोडक्यात बघणार आहोत, पण त्या अगोदर काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण सगळे समजून घेणार आहोत विजन बोर्ड बद्दल. ओके, बिफोर आय गो अहेड, मला दिसतंय बरेच नवीन लोक पण इथे जॉईन झाले. कॅन एनीवन प्लीज कन्फर्म नवीन लोकांमध्ये माइंड जिमचे स्टुडंट मला माहिती आहे. हाऊ मेनी ऑफ यू हॅव क्रिएटेड युअर विजन बोर्ड? किती जुने नवीन लोकांनी विजन बोर्ड तयार केले? टाइप करा आय की मी विजन बोर्ड तयार केले. गणेश युअर माइंड जिम स्टुडंट, यू डोंट नीड टू रिप्लाय बॅक. किती लोक आहेत जे नवीन आहेत, ओके, ज्यांनी विजन बोर्ड? ओके, अशोक, पूनम, तुम्ही जर माइंड जिमचे स्टुडंट आहात, तुम्ही जर तयार केले तर ग्रेट आहे. पण माइंड जिमचे स्टुडंट असून पण जर नसेल तर टाइप करा एन फॉर नो की मी माझा विजन बोर्ड तयार नाही केलाय. आणि ज्या लोकांनी नाही बनवला आतापर्यंत विजन बोर्ड तर टाइप करा एन की मी नाही बनवलं अजून विजन बोर्ड. एन एन टाइप करा, नो आय डोंट हॅव अ विजन बोर्ड. आता विजन बोर्ड असणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे जर तुम्हाला खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा या मॅनिफेस्टेशनचा जे पण मी प्रयोग तुम्हाला करवले आहेत, शिकवले आहेत त्या 3 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये, ते समजून घेणं आवश्यक. जर तुम्हाला त्यातनं, सॉरी, समजून घेण्यापेक्षा जर तुम्हाला त्यातनं सक्सेस पाहिजे, आणि जे पण माइंड जिमचे पण स्टुडंट्स आहेत, जर तुम्हाला खरं आपल्या आयुष्यात सक्सेस घ्यायचंय तर 3 गोष्टी फक्त जे दररोज करणं, इनफॅक्ट 4 गोष्टी दररोज करणं गरजेचं आहे. ओके, एक गोष्ट जी लॉ ऑफ अट्रॅक्शनला डायरेक्टली कनेक्टेड नाही ती होपनोपोनो. होपनोपोनो कशासाठी करायचंय तर आपली निगेटिव्हिटी बाहेर पाडण्यासाठी. ओके, निगेटिव्हिटी बाहेर पडण्यासाठी. संदीप, यू डोंट नीड टू राईट इट, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे, डोंट वरी अबाउट इट. ओके, तुम्ही राईट राईट लिहिण्यामध्ये वेस्ट नका करू टाइम, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघून समजून घेऊ शकता गोष्टी. तर फोकस हिअर. आणि जर इम्पॉर्टंट पॉईंट असतील तर तेवढेच लिहून घ्यायचे, महत्वाचे जर तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, तर 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे होपोनोपोनो व्यतिरिक्त. होपोनोपोनो कशासाठी आहे? होपोनोपोनो इच्छा आकर्षित करण्यासाठी नाही, गोष्टी आकर्षित करण्यासाठी नाही. होपोनोपोनो फक्त मनातली जी नकारात्मकता आहे करेक्ट करण्यासाठी. नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी. दॅट इज दी ओनली रिझन वाय वी डू होपोनोपोनो. होपोनोपोनो एक लक्षात घ्या, माणसाचे 2च गोष्टी आहेत ज्याच्यामुळे माणसाला सक्सेस भेटत नाही. ओनली 2 थिंग्स बिकॉज ऑफ विच ह्युमन्स डोंट गेट सक्सेस. वन इज फिअर, भीती. दुसरं आहे तुमचे विचार.
भीती आणि विचार ऑलमोस्ट कनेक्टेड आहे. भीती ही कशामुळे येते? विचार हे कोणते? विचार जे आपले पहिले घडून गेले आपल्या आयुष्यात. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फ्युचर कशावरनं प्रेडिक्ट करतात? तुमचं भविष्य कशावरनं बघतात? तुम्ही भविष्य बघतात की मागे काय घडलंय माझ्यावर. जर तुमच्या मागे तुम्ही फसले आहात, हरले आहात, दुःखात गेले आहात, तुम्हाला काही कोणी धोका दिला असेल, तर ती गोष्ट इतकी मोठी जागा करते तुमच्या मनात, की त्या गोष्टीमुळे तुम्ही येणारा येणारा उद्या भीतीदायक बघतात. की परत असं घडलं तर, परत असं झालं तर, मी जाऊ शकेल का? तो जो डाऊट आहे मनात येतो, कारण कुठेतरी ती भीती आत अडकली आहे. मग ती भीती काढायची कशी? ती भीती काढायची होपोनोपोनो. ती निगेटिव्ह विचार काढायचे कसे? होपोनोपोनो. होपोनोपोनो हा कधीच बंद करायचा नाही. इर्रिस्पेक्टिव्ह तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्टेजवर असावात, हे 4 शब्द म्हणणं बंद करू नका बिकॉज दे आर मॅजिकल. जादुई शब्द आहेत, जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात ते सक्सेस बघायची इच्छा असेल. इथपर्यंत कळलंय? इज एव्हरीवन क्लिअर की होपोनोपोनो का करायचंय? ओके. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही बिफोर यू स्टार्ट कोणतीही गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये होपोनोपोनो करणं अतिशय गरजेचं. सो होपोनोपोनो बंद करू नका. आता जे लोक नवीन आहेत तुम्हाला तर 8th ऑफ जानेवारी नंतर होपोनोपोनो बद्दल आणखी डिटेलमध्ये समजेल. पण आता एकच लक्षात ठेवा की तुम्हाला होपोनोपोनो करणं गरजेचं आहे इरिस्पेक्टिव्ह दररोज. आता येऊया तिसऱ्या. वर्कशॉप झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत सुरू आहे, रोज सकाळी आणि रात्री. वंडरफुल. वंडरफुल वंडरफुल ग्रेट. संदीपात मध्ये मध्ये थोडस अवॉइड करा हे करणं बिकॉज इट गेट्स डिस्ट्रॅक्टेड आणि आपण रिदम सोडूया. सो आय वुड अप्रिशिएट इफ यू रिझर्व युअर क्वेश्चन्स टुवर्ड्स एंड. जर तुम्हाला कमेंट्स असतील तर तुम्ही टाईप करून पाठवू शकता वॉट एव्हर द कमेंट्स. डोंट अनम्यूट अँड स्पीक बिकॉज मग मी विसरून जाईल काय मला सांगायचं. ओके. तर आता ही एक गोष्ट कळाली की मला होपोनोपोनो कोणत्याही परिस्थितीत करायचंय. आता 3 मूळ गोष्टी कोणत्या ज्यांनी मी माझ्या आयुष्यात त्या गोष्टी आकर्षित करू शकतो. बेसिक कोणतीही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक घ्या. मला 101 100हून जास्त लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक येतात. पण त्यात 100 टेक्निक जेव्हा मी बघतो, त्यात फक्त 3 गोष्टी. फक्त 3 गोष्टी. नंबर 1 गोष्ट आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड करणं मस्ट आहे. मस्ट, मस्ट, मस्ट कृतज्ञता लिहिणं दररोज. नंबर 2 गोष्ट आहे ॲफर्मेशन. ॲफर्मेशन म्हणजे मला जे पाहिजे ते मला मिळालंय असं लिहिणं आणि दररोज स्वतःला सांगणं गरजेचं आहे. नंबर 3 आहे व्हिज्युअलायझेशन, की मला कल्पना करणं गरजेचं आहे, की जे पण मला हवं. आता हे का गरजेचं आहे? कृतज्ञताने मी कोणाशी जोडलं जातो? त्या विश्वाशी. मी त्या प्रत्येक एनर्जीशी जोडणार आहे स्वतःची एनर्जी. त्याला ऊर्जा देऊन धन्यवादची. धन्यवाद कोणती ऊर्जा आहे? थँक्यू. थँक्यू इज अ पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वर्ड. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता, तुम्ही ती ऊर्जा विश्वाबरोबर आणि सगळ्याशी कनेक्ट करता. सो वेन यू आर कनेक्टिंग बाय थँक्यू, तुम्ही तुमच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी थँक्यू तयार करता. मग तुमचं वॉलेट असो, तुमचं हेडसेट असो, तुमचा लॅपटॉप असो, मोबाईल असो, पाण्याची बॉटल असो, पाणी असो, पेट्रोल असो, गाडी असो, जे पण आहे त्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणून तुमची स्टार्ट करू शकता दिवसाला. हे कृतज्ञताबद्दल. आता ऍफर्मेशन्स काय? ऍफर्मेशन्स म्हणजे मला माझं गोल डिफाईन्ड पाहिजे. मला माहिती पाहिजे की मला कुठे पोहोचायचंय. व्हॉट इज दॅट आय वॉन्ट. काय पाहिजे मला? ओके, चला लेट्स टेक एन एक्झाम्पल. मला एक सांगा, तुमच्या समोर एक जिनी प्रकट झाला. जिनी प्रकट झाला, तुम्हाला त्याला इच्छा मागायची. तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करतील? तुम्ही पहिले फायनल करतील, विचार करतील की मी काय इच्छा मागायला पाहिजे. हो की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो, राईट? तर तुम्हाला जर माहिती आहे की मला आयुष्यात जिनी कोण आहे इथे? जिनी कोण आहे? विश्व. विश्व काय आहे? जिनी आहे. मला एक सांगा, जर जिनी तुमच्या समोर आला तर तुम्ही डाऊट करणार आहे का त्या जिनीवरती? तुम्हाला माहिती, मी ऐकलंय की जिनी जर समोर आला तर माझी इच्छा पूर्ण करेल. पण काय लिमिट ऐकलंय तुम्ही? 3. ओके, 3च इच्छा पूर्ण करतो नॉर्मली जिनी, राईट? पण इथे कोणतंच लिमिट नाही आपल्या जिनीला. हा विश्व एक मोठा जिनी आहे जो सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात पहिले क्रिया काय करायची? डेस्टिनेशन. तुम्हाला काय हवंय ते फायनलाइज करा. तर खूप गरजेचं आहे, एक कागद आणि पेन घ्या आणि आपले 2024 मध्ये माझे काय गोल्स आहेत ते फायनलाइज करा. आता खूप लोक अशक्य काहीतरी गोष्टी लिहितात. अशक्य म्हणजे मला 100 करोड आकर्षित करायचे. तू जर आत्ता मुळात 10 लाख पण कमवत नाहीये, तर तू 100 करोड आकर्षित करू शकणार आहे का? हाऊ मेनी यू फील? ओके, खूप लोक म्हणतात की काही मागा विश्वाकडे भेटेल. मी नाही म्हणणार तुम्हाला तसं, बिकॉज मला माहिती इट डझंट वर्क लाईक दॅट. हजारातनं किंवा करोडातनं एक व्यक्ती आहे जो काही मागितल्यावर त्याची इच्छा पूर्ण होते. कारण तो करोडातनं एक व्यक्ती, पण आपण करोडातनं एक व्यक्ती नाही होत, अज्युम करा. कारण आपण आत्ताशी सुरू करतो. आय विल बी व्हेरी रिअलिस्टिक अबाउट दिस. आता खूप लोक मी समोर बघितले ज्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या इच्छा आल्या, ते डायरेक्ट येतात की मला मर्सिडीज बेन्झ हवी. दॅट इज अ ग्रेट ऍस्पिरेशन की तुम्हाला मर्सिडीज बेन्झ हवी. पण जर मुळात तुमच्याकडे मारुती 800 पण आत्ता नाहीये, तर तुम्ही 1 वर्षात मर्सिडीज बेन्झ काढू शकतील का?
ऑफकोर्स लकी ड्रॉ असतात, खूप काय काय असतात की येऊ पण शकते. पण व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज लेट्स बी व्हेरी रिअल. बिकॉज आपण इथे पोरकट खेळ नाही खेळते. आपण ऊर्जेचा वापर करतोय, आपल्याला विश्वासाचा वापर करायचा आहे. सो प्लीज रिमेंबर वेन यू डिफाईन युअर गोल्स यू बी लिटल रिअलिस्टिक. आता काही लोक म्हणतात की मी आता 100 रुपये कमवतोय, तर मी डायरेक्ट 1000 मागण्याच्या ऐवजी मी 200 किंवा 300 मागव, 3 पट 2 पट मागावं. त्या गोष्टी तुम्हाला पोहोचण्यासाठी सोपं पडतं. आता मी हे का सांगतोय तुम्हाला, हे कोणतं कोच सांगणार नाही, ते म्हणे नाही नाही काही मागा. पण मी तुम्हाला का सांगतोय, कारण मी बघितलं आहे. तुम्हाला माहिती मी काय गोल डिसाईड केला होता. व्हॉट वॉज द गोल विच आय डिसाइड? एनीवन नोज की हाऊ मच मला डिसेंबर पर्यंत किती पोहोचायचं होतं माइंड जिम स्टुडंट? किती किती रेव्हेन्यू करायचं होतं मला माइंड जिम मधनं? हाऊ मेनी यू नो? टाईप करून पाहतो. हाऊ मेनी? 5, राईट? दॅट्स व्हॉट आय हॅड एम अँड आय अचिव्हड इट, राईट? आता मी गोल काय केलाय? सगळ्यांनी माझा नवीन विजन बोर्ड बघितला. किती केलाय? डबल केला. आय डिड जस्ट 10, राईट? मी केला का एक डायरेक्ट 1 CR वर गेलो का मी? 100 केलं का मी त्याला? 5 वरनं मी 10 वर गेलो. 5 lakhs to 10 lakh rupees गेलो मी, राईट? वाय? बिकॉज आय एम कीपिंग इट रिअलिस्टिक फॉर मी. आय नो की मी 10 नाही, मी 15 क्रॉस करू शकेल. पण मला एक सांगा, जेव्हा मी 5 केलं, माझा विश्वास वाढला. पण आता मी 10 टार्गेट केले. 10चं जर मी 15 हिट केलं, तर माझं काय होईल? विश्वास डिलाईट होईल. म्हणजे कस्टमर डिलाईट कसं होतं, तसं माझा विश्वास अजून फुलेल आणि मला कॉन्फिडन्स येईल. मग मी 20, 25, 30 ची जंप घेऊ शकेल पुढच्या ह्याच्यामध्ये. So what I'm trying to say to you is की I am using my brain, I am using my energy, I am using my belief. मी माझा विश्वास यूज करतो आहे त्या गोष्टी आकर्षित करा. पण मी अशक्य गोष्टीवर नाही जाते. आणि इफ यू प्रॉमिस टू मी की मी रिअल गोल टाकेल, मी रिअलिस्टिक राहील, टाईप आर फॉर रिअलिस्टिक. आय विल नॉट मी दस अशक्य गोष्टी नाही करणार. बिकॉज काय होईल, अशक्य गोष्टी टाकून तुम्ही स्वतःला प्रेशर देणार आहे आणि प्रेशर आवडत नाही मेंदूला. आणि मेंदूच आहे जो विचार तयार करतो. हाऊ इफ यू प्रॉमिस टू मी की मी रिअलिस्टिक गोल्स टाकेल. रिअलिस्टिक मी आता रिव्हिजिट करणार आहे माझा विजन बोर्ड आणि मी रिअलिस्टिक गोल टाकणार आहे. मला सांगा मी का बरं बीएमडब्ल्यू नाही टाकली? का बरं मी MG हेक्टरच टाकली? बिकॉज माय माइंड वॉज नॉट रेडी फॉर अ बीएमडब्ल्यू. माय माइंड वॉज नॉट रेडी. आणि जे लोक पैसा गुंतवतात, जे पैसा कमवतात, तुम्हाला माहिती मेजॉरिटी ऑफ द पीपल डोंट इवन बाय न्यू कार्स, दे बाय अ सेकंड हँड व्हेकल इफ दे वॉन्ट इट, राईट? वाय? बिकॉज ते पैसे इन्व्हेस्ट करतात आणि इन्व्हेस्ट करून त्याच्यातनं पैसे वाढवतात आणि मग त्याच्यातनं गाड्या घेतात. दिस इज हाऊ इट फंक्शन. जेव्हा वेन यू गो रिच यू नो हाऊ रिच पीपल फंक्शन. पण जर तुम्हाला माहितीच नाही अमीर लोक कसे फंक्शन करतात, सबकॉन्शियस माइंड तुम्ही तयार नाही केले अमिरीचे. सो बिकॉज आय रीड बुक्स, माझं माइंड मला म्हणायचं की नाही नाही ह्या गोष्टी नको अनिकेत, आपण नको घ्यायला बीएमडब्ल्यू, आपण तेच पैसे दुसरीकडे. इनफॅक्ट मी जेव्हा MG हेक्टर घेत होतो, मला 25 लाख रुपये लागले, तेव्हा मी विचार केला मी बिटकॉइन घेऊ. तेव्हा बिटकॉइन फक्त 23 लाखाचा होता. आज तर 40 लाखाचा आहे. इन जस्ट अ स्पॅन ऑफ 9 months आय वुड हॅव वन 17 लाख रुपीज. बट आय मिस द ऑपॉर्च्युनिटी. ऑफकोर्स व्हॉट एव्हर माय रिझर्वेशन, माझ्या वाईफमुळे मला ती गोष्ट करायला लागली आणि डिड इट. नो नो रिग्रेट्स अबाउट इट. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज की माझं थॉट प्रोसेस वॉज नॉट रेडी टू इन्व्हेस्ट सो मच ऑफ मनी, म्हणून मी ते व्हिज्युअलायझेशनवर नाही टाकले. आता नंबर 1 की ऑफ विजन बोर्ड, नंबर 1 गोष्ट आहे, पहिले डेस्टिनेशन फायनल करा. तुम्ही एखादी कॅब सर्व्हिस घेतात, तर तुम्ही पहिले काय करतात? तुम्ही पहिले त्याच्यात डेस्टिनेशन टाकता, मला कुठे जायचंय, राईट? मग त्या कॅब मध्ये बसताना गाडी निघते पुढे, करेक्ट? आता मला एक सांगा, जर फॉर एक्झाम्पल मी जर म्हंटलो की मला मुंबईला जायचं, मी कन्फ्युज आहे. मी म्हटलं मुंबईला चल कॅब ड्रायव्हरला, हा मुंबईला चल. मुंबईचा रस्ता नाही नाही नाही, नाशिकला चल. तो म्हणाल ठीक आहे नाशिकचा रस्ता. अरे नाही नाही नाही, कोल्हापूरला चल. मग तोपर्यंत कोल्हापूर. अरे कुठे जायचं? मी कुठेच जाणार नाही. मी तिकडेच अटकून राहील. तर मला पहिले काय डेस्टिनेशन काय करायचं? फायनल टाईप करा D फॉर डेस्टिनेशन. आय विल फायनलाइज माय डेस्टिनेशन. एक कागद एक पेन घ्यायचा आणि त्या कागदावरती डेस्टिनेशन फायनल करून टाका की मला काय काय हवं. ओके, मला काय काय हवंय ते डेस्टिनेशन फायनल करा. आय एम गोना गिव्ह यू अबाउट 5 minutes. पटकन एक पेपर आणि एक कागद घ्या आणि मला हवंय की 2024 मध्ये मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीवरती फोकस करा. मला ओके, राईट इट डाऊन अँड देन फोकस ऑन दिस. मला कोणती गाडी घ्यायची आहे 2024 मध्ये? इफ यू वॉन्ट टू बाय अ कार, मला मला कोणती गाडी घ्यायची आहे? मला माझी सॅलरी कुठपर्यंत न्यायची, म्हणजे माझं इन्कम कुठपर्यंत न्यायचं? मला कोणती जागा हवी आहे? मला कोणतं डेस्टिनेशन, म्हणजे मला कोणतं पोझिशन पाहिजे माझ्या आयुष्यात? ओके, ती फायनल करा. मला माझी हेल्थ कशी तयार करायची, माझं शरीर कसं पाहिजे ते लिहायचंय. 5वं, मला प्रेम, माझं प्रेम कसं, माझं नाते कसे हवे ते फायनलाइज करा. 6वं, की मला वेकेशनला कुठे जायचंय, मी कुठे फिरायला जाणार आहे. 7वं, माझ्या अकाउंटमध्ये मला किती पैसे हवेत. जस्ट फायनलाइज दिस की व्हॉट डू आय वॉन्ट, मला काय हवं आहे. मला काय हवंय मला कळालं की मग मला अफर्मेशन करणं सोपं आहे. मला जे हवंय ते मला मिळालंय असं लिहायचं आणि एक त्याच्यात भावना टाकायची. मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे ही कार आहे. मी किती भाग्यशाली आहे की माझं प्रमोशन झालंय. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. खूप मी खूप आभारी आहे विश्वासा की माझ्या अकाउंटमध्ये इतके इतके पैसे आहेत. सिम्पल आहे.
फायनलाइज युअर डेस्टिनेशन, मग त्याच्या बेसिसवर तुमचे अफर्मेशन तयार करा. अफर्मेशन तयार करणं म्हणजे जे हवं आहे ते मिळालं आहे ऑलरेडी, आणि एक भावना जोडा त्याच्यात. समजतंय? इज दिस सिम्पल फॉर ऑल ऑफ यू टू अंडरस्टँड? प्लीज कॅमेरावर या. आय वुड अप्रिशिएट इफ ऑल ऑफ यू आर ऑन कॅमेरा. रिपीट द लाईन. सक्षम परत सांगतो. ओके. गाडी, पैसा, अकाउंटमध्ये पैसा, पोझिशन कोणती पाहिजे, प्रेम कसं पाहिजे, हेल्थ कशी पाहिजे, जे मला मेन आहे. 4 गोष्टी मेन आहे. हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी. हे 4 जागी. हेल्थ, करिअर, रिलेशन, मनी. ओके. याच्यात मला कुठे जायचंय? हेल्थ, करिअर, रिलेशन, मनी. अकाउंटमध्ये किती पैसे पाहिजे, डेझिग्नेशन काय पाहिजे, वेकेशन कुठे पाहिजे, कुठे जायचंय, गाडी कोणती पाहिजे, घर हवंय तर कुठलं, कसं घर पाहिजे. ह्या गोष्टी मुळात सगळ्यांना हव्यात. ओके. तर त्या फायनलाइज करा. आता विजन बोर्डवर जेव्हा तुम्ही टाकता, तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जर 3-4 वर्षानंतरच्या ज्या गोष्टी आहेत जे तुम्हाला हव्यात, त्यातल्या 2-3च गोष्टी टाका. सगळ्या नका टाकू. मला फ्युचरमध्ये मला एक फार्म हाऊस घ्यायचंय, तर त्याला आत्ता नका टाकू. आत्ता तुम्हाला 24 मध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी त्याच्यावर इम्प्रिंट करा. ते डोक्यासमोर ठेवा. ऑफकोर्स काही इम्पॉर्टंट गोष्टी जे मला गाठायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं की मला 40च्या पहिले रिटायर व्हायचं, तर कुठेतरी मी एक तो नोट ठेवणार आहे. मी 40 आता नाही, तर मला ते लिहायचं की आय वुड रिटायर आफ्टर 40. आय वॉन्ट टू रिलॅक्स. मी रिलॅक्स माणूस बघतोय कोणतं जो रिटायर होतोय, ज्याला पॅसिव्ह इन्कम देतोय. तर तो गोल पण ठेवेल मी कुठेतरी, की माझ्या डोळ्यासमोर राहील. सगळे गोल नाही ठेवणार जे मला फ्युचरमध्ये करायचे, कारण दरवर्षी मी माझा रिवाइज करत जाईल विजन बोर्ड. दरवर्षी मी रिवाइज करत जाईल. इथपर्यंत कळतंय? इज इट आय यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? मी तुम्हाला लिस्ट वाटलंच तर ग्रुपमध्ये पाठवेल की काय काय गोष्टी पाहिजे. पण आता मुळात आपल्याला विजन बोर्ड तयार करायचा आहे. स्क्रॅप विजन बोर्ड बनवूया, त्याला नंतर फायनलाइज करूया. ओके. वैभव, तू हात वरती केला, काही प्रश्न आहे का तुला? ओके. आय गेस त्यांनी फक्त काहीतरी गोष्ट सांगण्यासाठी कदाचित हात वरती केला असेल. आता एक लक्षात ठेवा की मला एकदा कळालं की मला गोल काय, मग मी अफर्मेशन तयार केले, आणि मग माझे अफर्मेशन तयार झाल्यानंतर मी काय करणार, तसे फोटोज काढणार. मला जी गाडी हवी तसा फोटो मी डाउनलोड करेल, गुगलवर जाईल, टाकेल की मला ही गाडी पाहिजे. आता त्या गाडीचा स्पेसिफिक कलर पण मी तो फायनलाइज केला पाहिजे की मला काय पाहिजे. ते फायनल केलं. मी ते फोटोज डाउनलोड करून ठेवले सिस्टमवर. आता विजन बोर्ड कसा बनवायचा आपण तिथे येऊ, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ते मी तुम्हाला समजवणार आहे की विजन बोर्डच्या मागे रिझन काय, का का विजन बोर्ड बनवला पाहिजे. एक लक्षात घ्या की माणसाला जे म्हणजे म्हटलं जातं, यथा दृष्टी तथा सृष्टी. जसं तुम्ही बघतील, जे बघतील तेच तुम्हाला मिळेल. राईट. सो तुमच्या नजरेसमोर ते सगळ्या गोष्टी पिक्चरच्या रूपांतर मध्ये ठेवलं पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ते इमेजेस लावले पाहिजे. तुम्हाला माहितीये की एक इमेज काय म्हणतात इंग्लिशमध्ये, अ पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स. म्हणजे एक फोटो 1000 शब्दपेक्षा जास्त बोलतात. क्विक रजिस्ट्रेशन होतं. राईट. मी जर तुम्हाला एक फोटो दाखवला तर तुमची कल्पना लगेच पळेल की ही फोटो काय आहे. गोल किती वर्षासाठी करायचा? नॉर्मली 1 वर्ष ते 3 वर्षाच्या आत गोल डिफाईन करा तुम्ही. ओके. 1 to 3 इयर्सच्या. दरवर्षी तुम्ही रिवाइज करत राहा. मी दरवर्षी रिवाइज करतो माझा विजन बोर्ड. एव्हरी इयर आय एम रिवाइजिंग माय विजन बोर्ड. 2022चा विजन बोर्ड, इनफॅक्ट मी फक्त एक गोष्ट राहिली होती, बाकी सगळ्या गोष्टी केल्या त्यातल्या. दॅट इज हाऊ इट वर्क फॉर मी. राईट. आणि आता 24 आय एम एक्सपेक्टिंग की मी सगळ्या गोष्टी जे लावल्यात ते मी बोलेल. पण मी त्याच्यात थोडंसं रिव्हिजन आणलं. आता जे रिव्हिजन आणले ते मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या की व्हिज्युअलायझेशन करताना पहिले तर आपण काय केलं, आता बनवायसाठी काय करायचं, पहिले गोल डिफाईन करायचा, डेस्टिनेशन. दुसरं काय करायचं की तुम्हाला तुमचे अफर्मेशन तयार करायचे. तिसरा की मला जे गोल आहे त्याच्यासाठी फोटोज, माझे अफर्मेशन शब्द क्लिअर झाले, गोल काय त्याच्यासाठी फोटोज डाउनलोड करायचे. राईट. आता हे सगळं केलं, मी तयार ठेवलं. त्याच्या अगोदर मला काही गोष्ट क्लिअर करणं गरजेचे आहे. क्लिअर करणं म्हणजे मला काय करायचं. किती लोकांना असं वाटतं, डाऊट आहे की मी गाठू शकेल का नाही ती गोष्ट. टाईप करा आहे की मला माहित नाही, मी एखादा विजन बोर्डवर लावेल, मला माहिती नाही शक्य आहे का नाही ती गोष्ट. टाईप करा आहे की मला कुठेतरी मनात डाऊट येतो आहे ते मला. मी का म्हणतो तो डाऊट का येत असेल तुम्हाला. तुम्हाला माहिती डाऊट काय येत असेल, 2च गोष्टींमुळे येतो तुम्हाला डाऊट. एक आहे मनात आत भीती कुठेतरी कोंडलेली आहे, आणि दुसरं आहे की तुम्हाला तुमची क्षमता माहित नाही. भीती म्हणजे निगेटिव्ह गोष्टी पण आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. आता हे का बरं घडतं, कारण तुम्ही वारंवार त्या गोष्टी ऐकत गेल्या स्वतःबद्दल. तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला दररोज का बोलायला लावतो की मी खूप प्रॉस्परस आहे, मी खूप अमीर आहे, मी खूप छान आहे, मी माझी खूप हेल्दी आहे. का? कारण आपलं जे शरीर आहे त्याला कमांड हवं असतं. जसं युनिव्हर्सला कमांड हवं असतं की तुम्हाला काय पाहिजे. जो हुकुम मेरे आका. आणि तुम्ही सांगता मला आय एम सो हॅपी की मला ही गाडी भेटली. राईट. तुम्ही असं म्हणता की ते मिळालंय. तसं तुमच्या शरीराला पण माहिती असणं गरजेचं की तुम्ही कोण आहात. त्याला म्हणता प्रोग्रामिंग. तुम्ही काय करतात, मी लकी आहे, मी कॉन्फिडंट आहे,
राईट. तुम्ही हे दररोज म्हणायला का लावतो मी माइंड जिम मध्ये? का बरं म्हणायला लावतो? हॅव एनीवन थॉट सक्षम, हॅव यू एव्हर थॉट की मी का म्हणायला लावतो तुम्हाला सगळ्यांना दररोज हे? कारण तुम्ही तुमची प्रोग्रामिंग करता. यू आर प्रोग्रामिंग युअर सेल्फ. कारण जर तुम्ही तुमची प्रोग्रामिंग नाही केली, तर दुसऱ्याचा आवाज ऐकून तुमची प्रोग्रामिंग होईल. आणि दुसरा काय म्हणतो? तू हलकट आहे, तू हरामखोर आहेस, तू बावळट आहे, तू मूर्ख आहे, तू ब्याक्कल आहे. हेच शब्द आपण ऐकतो रे. मग आपली प्रोग्रामिंग काय होते? आपलं मन ते एक्सेप्ट करतं. कारण तुम्ही त्याला प्रोग्राम देत नाही. तुम्ही त्याला सवय देत नाही. तुम्ही त्याला सांगत नाही की कोण आहात तुम्ही. जर तुम्ही त्याला सांगणार नाही, तर तो कुठनं तरी कमांड ऐकणार आहे. आणि तो कमांड ऐकेल आणि तो एक्सेप्ट करेल ती कमांड. म्हणून दररोज स्वतःला सांगणं गरजेचं आहे. दररोज स्वतःला तुमचं डेस्टिनेशन दाखवणं गरजेचं आहे. कारण डेस्टिनेशन दाखवतात तेव्हा तुम्हाला माहिती की मला कोणत्या रस्त्यावर चालायचं. मला माहिती माझा हा रस्ता आहे. मला इकडे चालायचंय. इकडे तिकडे चोहीकडे नाही जायचं. मला या रस्त्याने जायचं. दॅट इज माय डेस्टिनेशन. आय विल वॉक बाय दॅट रोड. समजतंय? इज इट क्लिअर की वाय यू हॅव टू फायनलाइज युअर गोल? ओके. आता विजन बोर्ड मध्ये किंवा कोणत्याही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रोसेसमध्ये 4 गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. एक आहे कल्पना. कल्पना तुम्ही ऑलरेडी केली. तुम्ही विचार केला मला काय बनवायचंय, मला काय हवंय, त्याचं गोल डिसाईड केलं. आता दुसरं आहे भावना त्याच्यात टाकायचं, फिलिंग्स त्याच्यात टाकायचं. आता फिलिंग्स टाकायचे कसे? ओके, ते मी सांगतो. तिसरं आहे ऍक्शन्स, ऍक्शन घेणं. आणि चौथं आहे विश्वास ठेवणं. विचार, भावना, कृती, विश्वास. थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स, बिलीफ. हे 4 गोष्टी अतिशय गरजेचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जर एखादी गोष्ट आपण आता व्हिजन बोर्ड तो तयार केला. मी त्याच्यावर इमेज टाकले. माझं कल्पना तयार आहे की मला काय पाहिजे आहे ते माझ्या डोळ्यासमोर आहे. आता त्याची भावना घेणं गरजेचं आहे. फील करायचं, वाव किती छान वाटतंय, किती मस्त वाटते ती गोष्ट मिळाली आहे मला, ही भावना करायची. पण खूप लोकांना ती भावना येत नाही. खूप लोकांना भीती वाटते की ते होईल की नाही. खूप लोकांना डाऊट आहे. आता थोड्या वेळापूर्वी विचारलं, सगळे मला म्हटले फिअर आहे. कुठेतरी डाऊट येतो मनात. हे काय येतं? कारण तुमच्या आतमध्ये ती भीती अटकली. तर ती भीती काढण्यासाठी काय करणार? टेल मी. काय करणार भीती काढण्यासाठी? काय होपोनोपोनो. करणार? हो Absolutely. पोनो करायचं. करेक्ट. तुम्ही भीती निगेटिव्ह काढण्यासाठी हो पोनो कधीच बंद नाही करायचं. हो काढल्यावर मनातली भीती जाणार. जर मनातली भीती गेली तर काय होईल? विश्वास बुलंद होईल. विश्वास बुलंद होईल म्हणजे विश्वास वाढेल. आता विश्वास वाढवण्यासाठी काय करणार तुम्ही? दररोज स्वतःची प्रोग्रामिंग करणार. स्वतःला दररोज म्हणणार, मी अमीर आहे, मी लकी आहे, मी फॉर्च्युनेट आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यवान आहे, मी समृद्ध आहे. आणि ऍफर्मेशन देखील म्हणणार स्वतःची. स्वतःला दररोज ट्रिगर करणार. त्याच्याने होणार काय? तुमची भीती जाणार होपोनोपोनोनी आणि आत ट्युनिंग होणार, विश्वास वाढणार. कारण तुमच्या मनाला हे कळत नाही काय खरं काय खोटं. त्याला हेच कळतं की कसली प्रोग्रामिंग होते आणि तुमचा सबकॉन्शियस सगळं ऐकतो. तर त्याच्याने तुमचा विश्वास वाढवणार. कळतं इथे? 2 गोष्टी क्लिअर आहे. कल्पना झाली क्लिअर आणि विश्वास कसा वाढवायचा, निगेटिव्हिटी कशी क्लिअर करायची इथपर्यंत झालाय. आता भावना आणि फिलिंग्स वर येऊ. फिलिंग्स आणि ऍक्शन, भावना फिलिंग एकच. हे दोघेही महत्वाचे. आता खूप गरजेचं आहे. ओके, किती लोकांना करोडपती व्हायचं? हात वरती करा. हाऊ मेनी इफ यू वॉन्ट टू बिकम अ करोडपती? ओके, ज्या लोकांना माहिती आहे दे कॅन स्टॉप सर. मला सांगा करोड मध्ये किती शून्य? पटकन टाईप करा. 1 2 3 सेकंड मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 लोकांनी उत्तर दिले. काही लोकांनी हातावर केले. जर आपल्याला करोड मध्ये किती शून्य हेच माहिती नाही, आपण करोडपती कसं होणार? दररोज गरजेचं आहे की करोडपती बनायचंय तर माहिती पाहिजे की करोड किती. आता मला सांगा की मला एक सांगा की 1000 मध्ये किती शून्य? हाऊ मेनी इफ यू नो 1000 मध्ये किती शून्य आहे? कारण आपण दररोज बघतो. आपली क्षमता तिथपर्यंतच आहे. आपलं लिमिटेशन तिथपर्यंत आहे. जर तुम्हाला करोडपती बनायचंय तर पहिले स्वतः करोडात बोलायला शिका. आजपासून जेव्हा पण तुम्ही फीस भरता, कोणाला पैसे देता, तर काय म्हणा? मी इतके इतके करोड दिले. ज्यांनी माइंड जिमची फीस भरली 15,000. ओके. आता जे ₹15,000 तुम्ही 3 महिन्याची म्हटले काय? 0.015 करोड रुपीज दिले मी अनिकेत तुला. किती दिले? 0.015 करोड रुपीज दिले तुला मी. राइट? दॅट इज हाऊ यू हॅव टू. 0.0015 ऍक्च्युअली. मी तेवढे करोड तुला दिले. सो यू हॅव टू ऍक्च्युअली स्टार्ट टॉकिंग इन करोड. माझा पगार किती आहे? एवढा एवढा करोड आहे माझा पगार. राइट? इतका इतका पॉइंट एवढा एवढा करोड आहे. वेन यू स्टार्ट स्पीकिंग द लँग्वेज ऑफ करोड, यू विल ऍक्च्युअली स्टार्ट अट्रॅक्टिंग करोड. तुम्ही आता हजाराची भाषा करता. हे तुम्हाला स्वतःला ट्यून करायचं. दररोज स्वतःला बघायचं आहे की माझ्याकडे हे करोड आहे, एवढे करोड आहे. पण मुळात ते कल्पना करणं गरजेचं आहे. आता हा तर एक तुम्हाला दिला, पण ऍक्च्युअली मला फील करायचंय. फील करायचं. किती लोकांना ऍक्च्युअल मध्ये अमीर बनायचंय? फक्त बोलायचं नाही. हाऊ मेनी इफ यू रिअली वॉन्ट टू बी रिच? रिअली वॉन्ट टू बी रिच? मला टाईप करून पाठवा की
घर गाडी सोडून अशी कोणती गोष्टी आहे की तुमच्याकडे पैसे आल्यावर तुम्ही करतील, जी आत्ता उद्या पैसा आला आणि उद्या लगेच करू शकतील तुम्ही, उद्याच्या उद्या काय करतील, अमीर झाल्यावर काय करतील, म्हणजे तुम्ही अमिरी साजरा कशी करतील. फार्म हाऊस वॉर्म नाही, ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला उद्या लगेच करता येणार नाही. मला सांगा की उद्या मी अमीर झालो, मी काय करेल उद्याच्या उद्या, व्हॉट विल आय डू जस्ट टू एन्जॉय माय रिचेस. जर तुम्हाला सांगितलं गेलं की तुमच्याकडे अफाट पैसा कधी संपणार नाही, तुम्ही काय करतील. शॉपिंग करतील, टूरवर जातील, वर्ल्ड टूर करतील. नाही हे तर झालं, डोनेशन म्हणताय कोणी लोक. ओके, ग्रेट. फिलिंग्स तुम्हाला हवी, फिलिंग राईट. आय वॉन्ट टू फील रिच, राईट. मला फिलिंग्स पाहिजे की मी अमीर आहे. I mean, if you really have not been to a 5-star hotel, किती लोक आजपर्यंत 5-star हॉटेलमध्ये गेले नाही. टाईप करा आय की मी 5-star हॉटेलमध्ये कधीच गेलो नाही. टाईप करा आय की मी 5-star हॉटेलमध्ये कधीच गेलो. तुम्हाला जर अमीर बनायचं आणि तुम्हाला खरं फिलिंग हवी अमीरपणाची, तर पैसे साठवा. जर तुम्ही 4 महिन्यातनं एकदा मोठी ट्रिप करता, तर एकच ट्रिप करा आता वर्षातनं, आणि तो त्या डेस्टिनेशनला जा जे अमीर लोक जाऊ शकतील, किंवा त्या हॉटेलमध्ये जा, त्या दुकानात जा जे खूप पैशातनी तुम्ही एखादा वडापाव खातील तिकडे. सपोज नॉर्मल वडापाव तुम्ही 10 रुपयाला खाता, तिकडे जर 1000 रुपयाचा वडापाव, तो 1000 रुपयाचा वडापाव खाऊन बघा, तेव्हा तुम्हाला ती फिलिंग येईल की यार मी 1000 रुपयाचा. आता लोक म्हणतील 1000 का खर्च करायचं, पण ती फिलिंग घेणं गरजेचं आहे. समजणं की मी माझी औकात आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझी औकात आहे, आणि ती फिलिंग घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यांना जी गाडी हवी आहे, ती गाडी टेस्ट ड्राईव्ह घेणं गरजेचं आहे. गो टू द शोरूम. कोणी पैसे नाही चार्ज करत तुम्हाला ती गाडी ड्राईव्ह करायला, टेस्ट ड्राईव्ह करायला. त्या गाडीत बसा, त्यांना म्हणा माझा एक फोटो काढा, ते फोटो काढेल, व्हिडिओ काढा त्या गाडीत बसून, आणि मग ऍक्च्युअल फिलिंग आहे ती गाडी माझी, मी चालवली आहे ती गाडी. किती सोपं आहे. इट्स व्हेरी सिम्पल. आय हॅव टू फील रिच. मला जर स्टारबक्स मध्ये कॉफी 1000 रुपयाची आणि बाहेर चहा पितो मी 10 रुपयाचा, तर मी स्टारबक्स मध्ये जाऊन 1000 रुपयाची एकदा कॉफी पिऊन येईल. मला तो फीलिंग घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू फील रिच. आय रिअली वॉन्ट टू फील रिच. दॅट इज हाऊ यू वुड ऍक्च्युअली सेन्स. डेअरिंग नाही होत तेवढी. मग डेअरिंग होत नाही तर तुला ते पैसे कमवता येणार नाही विश्वनाथ. दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. डेअरिंग काय? डेअरिंग. पैसा आला की डेअरिंग येते आपल्याकडे, हो की नाही? हाऊ मेनी ऑफ यू बिलीव्ह की माझ्याकडे पैसा आला की मला चिंताच नाही, मी कोणी धरलं मला तरी मी पैसा देईल त्याला. राईट. मनी इज द सुपर पॉवर राईट नाव. लोक म्हणतात की पैशाने आनंद विकता घेत नाहीत. खूप लोक म्हणतात. बुलशिट. सॉरी आय एम युझिंग दिस. काही फालतू बोलतात. पैशाने ते सगळं घेता येतं ज्यांनी आनंद भेटतो. आय मीन इफ यू अग्री टू दिस. लोक म्हणतात पैशाने आनंद घेत नाहीत. मी तुम्हाला खोटं आहे हे. पैशाने सगळं घेता येतं ज्यांनी आनंद भेटतो. आपल्याला कशाने आनंद भेटतो? फिरण्याने आनंद भेटतो. आपल्याला पैसे खर्च करण्याने आनंद भेटतो. कपडे घेतल्याने आनंद भेटतो. आपल्याला फिरायला गेल्याने आनंद भेटतो. आपल्याला गाडी घेतल्याने आनंद भेटतो. घर घेतल्यावर आनंद. त्याच्यासाठी काय लागतं? व्हॉट डू यू नीड फॉर इट? यू नीड मनी फॉर इट. आणि पैशाने ते सगळं आनंद विकत घेता येतं ज्यांनी आनंद होतं, वाटतं आपल्याला. तुम्ही जर लाईफ पार्टनर पण आहे ना, तुम्हाला प्रेम, तुमची वाईफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड जे पण आहे, त्यांना इम्प्रेस करायला पण पैसा लागतो. कोणी राहणार नाही, तुम्ही पैसे कमवणार नाही. आय मीन इफ यू थिंक की माझा नवरा कमवणार नाही तरी मी त्याच्याबरोबर राहील, नाही राहणार तुम्ही. नाही राहणार तुम्ही. किंवा माझी बायको जर सपोर्ट करणार नाही तर राहील मी, नाही राहणार तुम्ही. यू ऑल आर द सेम. मी पण तसंच आहे. माझी बायको जर मी कमवलं नाही तर शी वुड नॉट स्टे विथ मी. ती म्हणेल नाही यार अनिकेत, तू माझ्या गरजा पूर्ण नाही करू शकत. आणि त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना पैसा हवा. अँड दॅट इज द रिझन यू हॅव टू गिव्ह अप युअर फिअर ऑफ मनी. आणि जर तुम्ही पैशासाठी भीती त्याग केली तरच पैसा. मला सांगा काय नंबर 1 हर्डल तुमच्या गतीला, पैशाच्या गतीला थांबवणं नंबर 1 हर्डल काय आहे? भीती. तर जर ती भीतीच घालवली, जसं विश्वनाथ म्हणला मला गट्स होत नाही, जर तू भीती घालवली पैशाबद्दल तरच ती आकर्षित होईल ना. जर नाहीच तर भीती आतमध्येच आहे. तू किती पैसा आकर्षित कर, तू भीतीदायकच राहील. टू लिव्ह ऍज इफ. आणि लिस्ट बनवा ना. स्टारबक्स मध्ये जाऊन कॉफी प्यायला किती पैसे लागतात? 1000 रुपये. 1000 रुपये नाही का आपल्याकडे? तुम्ही 15,000 रुपये दिले, 1000 रुपये तर सगळे इकट्ठा करू शकतात. गो अँड लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ. पैसे लागतात का मला सांगा घर बघायला? हाऊ मेनी इफ यू थिंक मनी लागतं मला घर बघायला? नाही लागत. कोटेशन आणला घर बघायला पैसे लागतात? नाही लागत. तुम्हाला गाडी बघायला पैसे लागतात? नाही लागत. मग गो अँड सी द कार. जी तुमची आवडती गाडी ती बघायला जा. जा आपल्या परिवाराला घेऊन, आणि असं ऍक्ट करा की मी घेणार आहे ती गाडी. इतकं बिलीफ नाही की मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे नवऱ्याशी बोला. अरे मला हे ना हे नाही होते. असं फील करा की मी खरं गाडी घेणार आहे. तयारी करा. हाऊ मेनी इफ यू प्रॉमिस टू मी. आणि खूप माइंड जिमच्या स्टुडंटने मला प्रॉमिस केलं. खूप 3-4 लोकांनीच कोटेशन पाठवले. हाऊ मेनी इफ यू प्रॉमिस टू मी की मी या नवीन वर्षाच्या स्टार्टलाच मी कोटेशन घ्यायला जाईल गाडीचं. टाईप करा आयदर आय प्रॉमिस अनिकेत, मला जी गाडी हवी मी ती कोटेशन घ्यायला जाईल.
ग्रेट जॉब गिरीश, तू जर गेला तर हे जगणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल फिलिंग येईल, ऍक्च्युअल अमीरीची फिलिंग येईल. जर तुम्हाला अमीरीची फिलिंगच कशी आहे ती माहिती नाही तर अमीर फक्त अमीर आहे, अमीर आहे, अमीर आहे बोलून काहीच अर्थ नाही. राईट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं थॉट प्रोसेस. काही वर्षांपूर्वी तुम्हाला मी सांगतो, मी इतका कॅल्क्युलेटिव्ह होतो की मी जेव्हा डेस्टिनेशनला जायचो ना एखाद्या फिरायला, तेव्हा मी विचार करायचो यार कशाला एवढं महाग घ्यायचं, 10-20 हजार रुपये, 25,000 रुपयाचं पर डेची रूम, त्यापेक्षा आपण ना 3 दिवसासाठी 6,000ची रूम घेऊ. आज मी कोणत्याही लोकेशनला जातोय फिरायला, माझी रूम 20च्या खालती नाहीये. 20,000 पर डेच्या रूमच्या वरती राहतोय मी. वाय? बिकॉज मी थॉट्स चेंज केले माझे, आणि थॉट्स चेंज केले, मी ती जगतोय. मी एकच दिवस जाईल, मी 10 दिवस नाही जाणार, मी एकच दिवस जाईल, एकच दिवस. बट आय वॉन्ट टू फील रिच, आय वॉन्ट टू बी इन द बेस्ट. तर मला ती फिलिंग जगता येईल. राईट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन 5 आणि 6 तारखेला मी परत चाललोय. वाय एम आय डुईंग दिस? बिकॉज आय वॉन्ट टू, मला फक्त अमीर दिसायचं. तुम्हाला माहितीये की आयफोन हे सगळ्यात जास्त कुठे विकले जातात? डू यू नो वेअर इज आयफोन? कुठे विकले जातात? भारतात. का माहितीये? भारतातल्या सगळ्या लोकांना फक्त अमीर दिसायचंय. डू यू वॉन्ट टू लुक रिच और डू यू वॉन्ट टू बी रिच? टाइप करा बी रिच, BR टाइप करा, बी रिच का WR, वॉन्ट टू लुक रिच या बी रिच? BR फॉर बी रिच, वॉन्ट टू लुक रिच, WR टाइप करा. काय पाहिजे तुम्हाला? वी ऑल वॉन्ट टू बी रिच, फक्त अमीर दिसायचं नाही. तर फायनलाइज करा, घ्या तो आयफोन हातात, फोटो काढा आणि फील करा तो माझा फोन आहे. बसा त्या गाडीत, फील करा ही माझी गाडी. जा त्या घरात, फोटो काढा आणि बिलीव्ह करा हे घर माझं आहे. जा त्या हॉटेलमध्ये, जा त्या स्टारबक्स मध्ये, जा त्या अशा गोष्टींमध्ये जे तुम्हाला करायची इच्छा आहे, जे तुम्हाला अमीर फील करून घ्यायचं, तेव्हा जी फिलिंग येईल, तर तुम्हाला ती ताकद मिळेल की ऍक्च्युअल मध्ये कसं वाटतं अमीर झाल्यानंतर. जर तुम्ही ती भावना घेणार नाही, जगणार नाही, तर तुम्हाला ती रिअल वाटणार नाही. सो बी रिच. डोंट यू शुड बिलीव्ह की आय एम रिच. बिलीव्ह होईल जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांना त्या गोष्टी दाखवा. जेव्हा डोळ्यांना मी सतत त्याच गोष्टी दाखवेल, तेव्हा माझा विश्वास असेल की ती गोष्ट मला मिळेल. कारण सबकॉन्शियसला कळत नाही काय खरं काय खोटं. त्याला फक्त जे तुम्ही दाखवतील तो एक्सेप्ट करेल. सबकॉन्शियस माइंड आणि विश्व यांना नाही कळत की तुम्हाला काय हवं आणि काय नाही. त्यांना फक्त तुमच्या भावना आणि शब्द कळतात. तर तुमची भावना अमिरीची, तेव्हा घाबरू नका. जा स्टारबक मध्ये, धगधग नका वाटू देऊ. काढा 1,000 रुपये, दे मला कॉफी. कोणती आहे? दे, सगळ्यात महागडी कॉफी दे. किती लागतील? 1,000 रुपये एक कॉफी प्यायला. लिव्ह दॅट मोमेंट. बिलीव्ह मी, लिव्ह दॅट मोमेंट. गो टू द रेस्टॉरंट, गो टू द रेस्टॉरंट ज्याच्यात तुम्ही विचार करताय की मी यार कधी जाईल, माझ्याकडे पैसे येतील तेव्हा जाईल. आत्ता जा. काही लोक मला म्हटलं मी दान करेल. पहिले दान करा, पहिले दान करा, मग तो फल ऑटोमॅटिकली येईल. कारण तुम्ही काय करताय? पहिले ऍक्शन घेताय. इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग? इज इट सिम्पल? डब्ल्यू टाइप करा, यू अंडरस्टूड, आय अंडरस्टूड, मला काय वाटतंय. आता रिअल फील करण्यासाठी मी थोड्या वेळापूर्वी काय म्हटलं, विश्वाला आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळत नाही काय खरंय काय खोटं. तुम्हाला जर रिअलिस्टिक पाहिजे, हाऊ मेनी इफ यू वॉन्ट अ गुड जॉब, टाइप करा J फॉर जॉब. किती लोकांना पैसा हवाय? टाइप करा M फॉर मनी. किती लोकांना वेकेशनला जायचंय? टाइप करा V फॉर वेकेशन. ओके. किती लोकांना चांगलं हेल्थ पाहिजे, हेल्थ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे? टाइप करा H फॉर हेल्थ, गुड हेल्थ. किती लोकांना त्यांच्या मुलांचं चांगल्या जागी ऍडमिशन झालेलं पाहिजे? टाइप करा A फॉर ऍडमिशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट, फॉर ऑफ यू. काय करायला पाहिजे? तुमच्या मेंदूला, तुमच्या सबकॉन्शियसला कळत नाही काय खरं काय खोटं. गो टू द इंटरनेट. पहिले तर एक चेक घ्या, चेकवर अमाऊंट लिहा, सेल्फ चेक बनवा आणि तो चेक तुमच्या विजन बोर्डवर लागला पाहिजे. आता विजन बोर्डवर येणार आहे, पण बिफोर दॅट मला हे गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे की तुम्हाला रिअल बनवायचंय ना, एक मेडिकल रिपोर्ट आणा, डाउनलोड करा युट्यूबवरनं. मला एक फेक मेडिकल रिपोर्ट द्या, त्याच्यात तुमचं नाव टाका आणि त्याच्यात तुम्हाला जर थायरॉइड आहे तर थायरॉइड बॅलन्स झाले ते लिहा. किंवा एक पेपर आणा ज्याच्यात थायरॉइड रिपोर्ट आहे, त्याला व्हाईटनरनी रब करा आणि त्याच्यावर तुम्हाला जे पाहिजे ते नंबर लिहा. ती थायरॉइड रिपोर्ट दररोज बघा, ही माझी रिपोर्ट आहे. जर तुम्हाला ऑफर लेटर पाहिजे एखाद्या कंपनीतनं, तर त्या कंपनीचं ऑफर लेटर युट्यूबवरनं, गुगलवरनं जाऊन डाउनलोड करा त्या कंपनीचं नाव आणि तिथे लिहा. किंवा एक मेल टाईप करा. ऑफर लेटर आले असतील तुम्हाला मागे, त्या ऑफर लेटर टाईप करा आणि स्वतःला मेल करा की हे माझं ऑफर लेटर आहे. वेलकम डा 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 डा, फॉर एक्झाम्पल वैभव, वेलकम वैभव टू दिस कंपनी, आय एम सो हॅपी. आणि खालती सिग्नेचर ती टाईप करून स्वतःला मेल लिहा आणि ती अटॅचमेंट करा, एवढं माझं पॅकेज आहे. तेव्हा तुम्हाला ते रिअल फील होईल. इट्स व्हेरी सिम्पल ऍक्च्युअली, व्हेरी व्हेरी सिम्पल. तुम्हाला डोळ्यासमोर त्या गोष्टी द्यायच्या आहेत स्वतःला जे तुम्हाला हवंय.
मी लिटरली स्वतःला मेल लिहिलं होतं काही वर्षांपूर्वी, जेव्हा मला एखाद्या कंपनीत नोकरी हवी होती इतक्या पगाराची. अँड बिलीव्ह मी, इट हेल्प्स यू मॅनिफेस्ट, मेक्स यू फील रिअल. ज्यांना प्रेग्नेंट व्हायचं, ज्यांना बाळ होत नाही, प्रेग्नन्सी रिपोर्ट भेटते, सॉरी ती प्रेगा न्यूज आणि ते टेस्ट रिपोर्ट भेटतात, त्याच्यावर मार्क करा, ते ब्लू का ग्रे येल्लो का कोणतं कलर आय डोंट रिमेंबर विच वन. तर ते मार्क करा, ती ती हे ठेवा डोळ्यासमोर की येस, येस आय एम प्रेग्नेंट. ज्यांना लग्न करायचं, ज्यांना लग्न होत नाही, काय करा, पत्रिका तयार करा डायरेक्ट. एक पत्रिका गुगलवर जा, पत्रिका डिझाईन करा तुमच्या मुलाची किंवा मुलीची, आणि तिथे लिहा वेडेड, आणि ते नाव युनिव्हर्स लिहा. युनिव्हर्स लिहा, युनिव्हर्स लिहा नाव. युनिव्हर्स विल डिसाइड हु इज द पार्टनर. मॅरेज बनवली मी पत्रिका, आमंत्रण देणाऱ्या सगळ्या लोकांचे, मान्यवरांचे नावं पण टाकले मी त्याच्यात, एक रिअल पत्रिका तयार केली. दिस सिम्बॉलायझेस दॅट आय एम रेडी. आणि ती पत्रिका डोळ्यासमोर ठेवा, किंवा एखादी पत्रिका आणा आणि व्हिज्युअलाइज करा, ही माझ्या मुलाची मुलीची पत्रिका आहे लग्नाची, आणि ठेवा ती तुमच्या याच्यात, जर तुम्हाला हवं यावर्षी त्यांचं लग्न. सिम्पल आहे. इज इट सिम्पल? मेक इट ऍज रिअल एज यू कॅन. मला जर पाहिजे माझ्या अकाउंटमध्ये दिवाळीपर्यंत इतके पैसे यायला पाहिजे, येणाऱ्या दिवाळीत 2024च्या, तर तो चेक लिहा. तो चेक लिहा. जे माइंड जिमचे स्टुडंट त्यांना माहिती आहे, जे लोक नवीन आहेत त्यांना तुम्हाला समजवलं जाईल लास्ट डेला, दॅट इज ऑन 11th ऑफ जानेवारी, जेव्हा आपला मनी रिलेटेड होपणं असेल. मी मुद्दामून तुम्हाला रेकॉर्डिंग नाही पाठवली, बिकॉज मला हवं तुम्ही लाईव्ह सेशन करावं माझ्याबरोबर. आय डोंट वॉन्ट यू टू सी द रेकॉर्डिंग, दॅट इज वाय आय हॅव स्टॉप. नाही तर मी ते 4 दिवसाचे रेकॉर्डिंग पाठवणार होतो तुम्हाला, पण मी नाही पाठवले, बिकॉज आय वॉन्ट टू डू अ लाईव्ह सेशन विथ ऑल ऑफ यू. सो 11 तारखेला मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगेल की ते काय करणं गरजेचं, कसं करणं गरजेचं. ओके, समजतंय का? इज इट सिम्पल फॉर यू टू अंडरस्टँड? इज इट इझी? ओके, आता हे तर मला कळालं, पण कुठेतरी मला मनात ती भीती तर आहे, ते होपोनोपोनोनी काढणार आहे. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, मोबाईलमध्ये तुमचे फोन कधी फुल झाले का? म्हणजे खूप सारे फोटो झाले, खूप सारे व्हिडिओ झाले, तर मोबाईल मेमरी कधी फुल आलाय का तुम्हाला? आय मीन इफ यू फेस दिस इश्यू की माझे मोबाईल फुल झाले, मग तुम्ही काय करता? व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? मी मोबाईल मेमरी क्लिअर करतो. येस और नो? जे मला इम्पॉर्टंट नाही ते फोटो मी काढून टाकतो, डिलीट करतो. सेम गोष्ट तुम्हाला करायची. जी मेमरीज इम्पॉर्टंट नाही तिला डिलीट मारा, शिफ्ट डिलीट येऊ नका. नवीन मेमरीसाठी जागा बनवा. जर तुमचं मन ऑलरेडी भरलेलं आहे निगेटिव्हिटीने, ते बाहेर पाडा. हो पूर्ण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू क्लिअर युअर थॉट्स, आणि आणि जागा तयार करा नवीन गोष्टींसाठी. आणि ओके, मला एक सांगा, जर आपल्या सगळ्यांच्या स्वप्नात देव आला, तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नात देव आला, आणि तो म्हटला की तू उद्यापासनं जे स्वप्न बघशील, जे बोलशील, जे विचार करशील, जी स्वप्न सादर करशील किंवा अफर्मेशन म्हणशील, ती सत्य होतील, तर तुम्ही घाबरतील का स्वप्न मागायला? हाऊ वुड इट फील इफ समवन टोल्ड यू की तुम्ही जे विचार करतील, जे बोलतील ते सत्य होईल? व्हॉट अन अमेझिंग फिलिंग, राईट? कॉशियसली बोलू की नाही आपण? तसंच विचार कर. मी फक्त पॉझिटिव्ह बोलेल, कारण विश्व सगळं ऐकतो, माझी बॉडी सगळं ऐकतो. तर मी उद्यापासून काय करेल? शब्द पॉझिटिव्ह ठेव, कल्पना पॉझिटिव्ह ठेव. सिंपल आहे. एक लक्षात ठेवा की जर तुमच्या मनामध्ये कंटिन्युअस निगेटिव्ह थॉट्स येतात, तर ते काय येत आहे? कारण मागचे काहीतरी घडले म्हणून मला भीती वाटते. तर ते मागचं पहिले क्लिअर करा. ते साचा जो ठेवलाय त्याला बाहेर पाडा. भीती बाहेर पाडा. नंबर 1 दुश्मन आहे तुमच्या स्वप्नांची. ती भीती जाईल. पैशाबद्दल, प्रेमाबद्दल, सुखाबद्दल, आनंदाबद्दल, फ्युचरबद्दल ती भीती बाहेर काढा. हेल्थबद्दल, करिअरबद्दल ती भीती बाहेर काढा, सोडून द्या. असा विश्वास ठेवा की मी माझे अफर्मेशन जे म्हणतो आहे, हा विश्व ते ऐकतोय. इट डझंट मॅटर मागे काय घडलंय. मागे जाऊन कोणीच बदलू नाही शकत. तुम्ही बदलू शकता का मागे जाऊन? कोणी जाऊ शकतं का? टाइम मशीन आहे का कोणाकडे? नो, वी डोंट नो. कोण जाऊ शकतं मागे जाऊन बदलू शकतं का? नाही. जे घडलंय ते घडलंय. आता त्याला स्वीकारा, आणि ते घडलंय म्हणून पुढचं खराब होईल हे विचार करणं बंद करा. कारण फ्युचर तुमच्या हातात आहे. आणि नाऊ इट्स अप टू यू की व्हॉट यू वॉन्ट टू थिंक, व्हॉट यू वॉन्ट टू सी. पण जर तुम्ही दररोज स्वतःला तेच गोष्ट दाखवतील, समजवतील, बोलतील, तर तुम्ही तुमच्या डिरेक्शनला त्याच जागेवर पोहोचतील जे तुम्हाला हवं. कदाचित मी 1,00,000 रुपये मागतो, तर कदाचित 90,000 येतील, पण 90 तर येतील मला. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की तुम्ही त्या डेस्टिनेशनला जातील, मी मागे नाही राहणार. समजतंय का? इज दॅट सिम्पल? मी थोडंसं इलॅबोरेट करून सांगतोय बिफोर वी गो अहेड इन टू विजन बोर्ड.
मी तुम्हाला काय काय सांगितलं? मी विचार करायला सांगितलं, डेस्टिनेशन फायनल करायला लावल्या, तुम्हाला रिअल बनवायला लावलं, ऍक्च्युअलायझेशन करायला लावलं, म्हणजे ऍक्च्युअली ते खरं आहे असं फील करायला लावलं. ते ऍक्शन घ्यायला लावले की मी अमीर बनल्यावर कसं वाटतं, ती फिलिंग येणार, ती भावना, ती तिकडे जाणार, ते फील करणार. येस, एव्हरीवन रेडी? टाईप करा RIM रेडी. नाव लेट्स गो अहेड अँड बनवायची गोष्ट बट थोडा टार्गेट कमी केली की ऍब्सोल्युटली दॅट्स ओके वैभव. की तुला विश्वास आहे ना, तर तू करू शकतो ते. हे तुमच्या प्रत्येकाचा विश्वासावर आहे. मी कोणाला सांगितलं, डोंट टेक एव्हरीथिंग लिटरली. यू हॅव टू. तू जर फर्म आहे तुझ्या डेस्टिनेशन वरती, तर बी फर्म. डोंट वरी अबाउट इट. मी हे का सांगतोय, कारण खूप लोक अवघ्याच्या बाहेर गोष्टी करतायत. ओके, बट इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. वाय कांट यू? पॉसिबल व्हायला तर सगळं मी काय म्हंटलो आहे, करू शकतात, पण खूप क्वचित लोक आहे जे ती गोष्ट समजतात. काही गोष्ट काय होतं की जेव्हा तुम्ही डेस्टिनेशन मोठे ठेवतात ना, तुम्ही घाबरत राहता की यार 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 60 दिवस झाले, कधी होईल कधी होईल. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी जेव्हा ₹5 लाख गोल डिसाईड केला होता ना, मी कधीच विचार नाही केला. मी फक्त म्हणायचो अफर्मेशन आणि कल्पना करायचो, ते भेटले मला. आणि मी एक्झॅक्टली तेच करतोय. एक्झॅक्टली तेच करतोय मी, की मी ते जगतोय. लिटरली मी ती लाईफ जगतोय. लिटरली ती लाईफ जगतोय जी मला हवी होती. का? कारण मी माझ्या स्वप्नांना आता घाबरत नाही आहे. कारण मला माहिती मी जे बोलतो आहे ते रिअल होतंय. मी का बरं माझे नंबर्स, खूप लोक म्हणतात, "अरे अनिकेत, मी तर सांगत नाही." पण मी माझी ट्युनिंग चेंज केली. मी जे सांगतो ते घडतंय. म्हणून मी सांगतो लोकांना, की मी काय आहे, कुठे चाललोय. कारण माझं थॉट्स चेंज केले मी. आता तुम्हाला लगेच सांगायची गरज नाहीये. व्हॉट आय एम सेइंग इज की मी माझं बिलीफ चेंज केलं. तुमचं बिलीफ जे आहे, की मी सांगितल्यावर नाही होत, तर नका सांगू कोणाला. समजतंय का? गो विथ युअर बिलीफ. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुझा जर विश्वास आहे, की मी ते करेल, मी ती गाडी घेईल, तर तू घेशील. विश्वास तुझ्या हातात आहे. मी बोलतो म्हणून ते नाही. तुला जे वाटतं ते तुझा विश्वास. ठीक आहे? अंडरस्टूड? आता हे सगळं झालं, डन. आपल्याला माहिती की माझा गोल काय, मला माहिती मी फोटो काढले, मी ते लावले. मी फिलिंग पण घेतली अमीर बनायची. मी तो चेक पण बनवला, मी सगळं बनवलं. फिलिंग घेऊन, लिहून, अफर्मेशन म्हणून, व्हिज्युअलायझेशन म्हणून होईल सगळ्या गोष्टी, पण त्याला वेळ लागेल. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्या सगळ्यांकडे लिमिटेड टाइम आहे. म्हणून गरजेचं काय आहे? ऍक्शन्स घेणं. जर मला अमीर बनायचं आहे, तर मला माहिती मला काहीतरी काम करणं गरजेचं आहे. राइट? मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तर ते पावलं उचला. ते पावलं उचला. मला ट्रेडिंग करायचंय, एक्स्ट्रा पैसे काढायचे, तर मी ट्रेडिंग करायला सुरू करेल. मला पैसा हवाय. मी दररोज म्हणतोय माझ्याकडे एवढे-एवढे पैसे. पण त्याला मार्ग काय? मी नोकरी करेल, ट्रेडिंग करेल, काहीतरी करेल, ज्याने ते पैसे माझ्याकडे येतील. तर ते पावलं उचला. जर मला वजन कमी करायचंय, मला हेल्थवर वर्क करायचंय, तर मला व्यायाम करणं, डाएट करणं गरजेचं आहे. नाहीतर काहीच होणार नाही. समजतंय का? यू हॅव टू टेक ऍक्शन. तर तुमचं एक ऍक्शन बोर्ड तयार करा. व्हिजन बोर्ड आज बनवणार आहे. त्याच्याबरोबर एक ऍक्शन बोर्ड बनवा. की मला जसं आता आय डोंट नो किती लोकांना मी वैभवचं, आय थिंक वैभव तू पण ऍक्शन बोर्ड बनवलाय का क्षितिजाने बनवलाय? आय डोंट नो की कोणीतरी ऍक्शन बोर्ड बनवलाय. ऍक्शन बोर्ड म्हणजे त्यांनी लिहिलंय की मला तिथे जायचं, तर मला काय काय करायचं, ती ऍक्टिव्हिटीज बनवा, ते लिहा. ते लिहा. आता ते कसं करतील ते नाही लिहायचंय तुम्हाला. तुम्हाला लिहायचं की मला काय करायचंय. फॉर एक्झाम्पल मला जर वजन कमी करायचंय, मला एक सांगा. हाऊ मेनी इफ यू वॉन्ट टू लूज युअर वेट, हाऊ मेनी इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ गुड हेल्थ बनवायची. मला सांगा हेल्थसाठी करायचं काय तुम्हाला? तुम्हाला दररोज वॉक करायचंय, तुम्हाला डाएट करायचंय, राइट? जर ह्या 2 गोष्टी तुम्ही 6 महिने पाळल्या, हाऊ मेनी इफ यू थिंक यू विल रिअली लूज वेट? टाइप करा आय थिंक मी खरोखर वेट लूज करेन. हां. अफर्मेशन जेव्हा तुम्ही म्हणताय, तुम्ही ऊर्जेची ताकद घेताय आणि कर्म म्हणजे ऍक्शन्स घेऊन तुम्ही ऍक्च्युअली फिजिकल स्ट्रेंथ लावता आहे, तर तुम्हाला रिझल्ट आणखी लवकर भेटतील. मी जेव्हा जिममध्ये जातो, लोकं 2-2, 3-3 वर्ष जिमिंग करतात. त्यांची बॉडी तेवढी स्लीक होत नाही, फिट होत नाही. मला 3-4 महिन्यात रिझल्ट येतो. त्यांना वर्ष लागतं रिझल्ट काढायला. का? कारण मी एनर्जीचा वापर करतो. मी दररोज व्हिज्युअलाइज करतो, की मी स्वतःला कशा शेपमध्ये बघतोय. मी दररोज व्हिज्युअलाइज करतो आणि मी जिमिंग करतो. मी जिमिंग करतो. आता मला बायसेप मारायला आवडत नाही. मला लंजेस मारायला आवडत नाही. लंजेस करायला. मला खूप दुखतं. पण मी सगळ्यात पहिले जिममध्ये जाऊन लंजेस करतो. सगळ्यात पहिले. एव्हरी सिंगल डे. मी ती भीतीच काढून टाकली. दररोज करतोय मी. आता मला सोपं वाटायला लागलं. कारण आय एम टेकिंग दोज ॲक्शन्स सो दॅट आय फील फिट. मी स्वतःला म्हणतो मला म्हणजे मजा येते लंजेस करायला. अरे काय मजा येते. मला ॲब्स करायला खूप मजा येते. खूप कमी लोकांना आवडतं. मी खूप ॲब्स करायला मला मजा येते.
खूप ऍप्स करायला मजा येते मला, कारण मी स्वतःला म्हणतो ऍप्स करायला मजा येते, ऍप्स करायला मजा येते, ऍप्स करायला मजा येते. दिस इज हाऊ यू चेंज युअर सेल्फ. जिमला जायला आवडत नाही म्हणा, मला जिमला जायला आवडतं, मला जिमला जायला आवडतं. आता मला माहिती 2024 येते, खूप लोकांनी प्लॅनिंग केलं, पण 2024 बघायची वाट पण बघायची गरज नाही. उद्यापासून करा. डझंट मॅटर. फॉर मी इट इज टुमॉरो. टुमॉरो इज अ न्यू इयर फॉर मी. मला वाट बघायची गरज नाही की मी जानेवारी 1, 2024 ला दारू सोडेल. आज सोडायची तर. मी 2024 1 ला मी अमुक अमुक गोष्टी चालू करेल. उद्या चालू करा. उद्या. मी पुढच्या वर्षी दान करेल. आत्ता दान करा. थांबायची गरज नाही. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही जिवंत राहील 5 दिवस? नाही माहिती मला. पण कदाचित ते एक कर्म मला चांगलं झाल्यामुळे पुढचा जन्म माझा अजून छान जाशील. गॉड फॉरबिड असं नको व्हायला तुमच्याबरोबर. पण आय एम जस्ट सेइंग दॅट वी डोंट नो हाऊ लॉंग वी आर हिअर. सो लिव्ह युअर डे आणि त्या गोष्टी आत्ता पूर्ण करा ज्या तुम्हाला करायच्या. स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ राईट नाऊ. ओके, खूप बोलबच्चन झाले. नाऊ लेट्स गेट बॅक टू ऍक्शन. किती लोकांनी आपले फोटोज तयार ठेवले? टाईप करा आय की मी माझे फोटोज तयार ठेवले आहे. आय एम रेडी विथ ऑल माय फोटोज जे मला विजन बोर्ड बनवायचे. ओके. आता विजन बोर्ड बनवण्यासाठी पहिले तर तुम्हाला तुमचे गोल डिफाईन करणं गरजेचं आहे, ज्यांनी नाही केलं. आता तुम्ही तुटका मुटका विजन बोर्ड बनवा आणि मग तर फायनलाइज झाल्यावर तुम्ही विजन बोर्ड बनवू शकता. आता याच्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट लागते जिचं नाव आहे canva.com. ओके, जस्ट गोइंग टू गिव्ह यू द नेम. खूप सोपं म्हणजे खूप सोपं आहे विजन बोर्ड तयार करणं. एकदम सोपं ऑनलाईन. आता मी जितक्या पण लोकांना विजन बोर्ड आता दाखवणार आहे, मला प्रॉमिस करा की मी जेव्हा फायनलच होईल 10 तारखेच्या अगोदर, 10 जानेवारीच्या अगोदर, मला सगळ्यांनी विजन बोर्डचे फोटो आणून तुमच्या भिंतीवर चिपकवलेले पाहिजे. आय डोंट वॉन्ट यू टू जस्ट हॅव अ डिजिटल विजन बोर्ड. नो रिझन की मला हे वाटेल, मला तसं वाटेल, नको कोणीतरी बघून येईल. डझंट मॅटर. मी लिटरली सांगतो, माझा पहिला विजन बोर्ड जेव्हा बनवला होता 2024 2014 का काहीतरी, 13 का 14 मध्ये, आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर, आय थिंक 14 मध्ये बनवला होता. माझं पूर्ण फॅमिली माझ्यावर हसते होती. हे काय फालतूगिरी लावली, काय लिहिलंय तू, हे काय, कोण लिहितं का असं की मी हे करेल, मी ते करेल, मी हे करेल. मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा, प्रचंड. मला माहिती तुम्हाला पण वाईट वाटेल, कोणीतरी हसेल. पण रिमेंबर वन थिंग, तुम्हाला कोणाचा आवाज ऐकायचा आहे? स्वतःचा. दुसऱ्याचा आवाज नाही ऐकू द्यायचा. आपले अफर्मेशन म्हणा. आणि मी जर ते तेव्हा सोडलं असतं तर कदाचित मी आज तुम्हाला हे शिकवत नसतो. आज मी विजन बोर्डवर जे लावतोय ते मला फील होतं. पण बिफोर वी स्टार्ट द विजन बोर्ड, एक गोष्ट लक्षात ठेवा. मॅन्युअली केलं तर चालेल, ऍब्सोल्युटली, वाय नॉट. तुम्ही मॅन्युअली करू शकता. एक चार्ट पेपर आणा आणि त्याच्यावर फोटो लावा. दॅट इज ओके, दॅट इज कम्प्लिटली फाईन. पण मी डिजिटल का म्हणतोय? सिम्पल बनेल, एकदम इझी आहे. 10 मिनिटात बनवू शकतो कोणीही. आता मी तुम्हाला दाखवणार आहे डिजिटल. फिजिकल बनवायचं, फिजिकल बनवा. त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला ऑलरेडी पाठवले की फिजिकल बोर्ड कसा बनवतात. आणि तुम्हाला फक्त फोटोज काढायचे, एक चार्ट पेपर आणायचे, ते फोटोज चिपकायचे. मॅगझिन मध्ये जा, मॅगझिन मधनं फोटो कट करा आणि ते फोटो लावा. छान स्केच पेन घ्या, ड्रॉइंग करा, छान सुंदर बनवा तुमचा विजन बोर्ड, जितका सुंदर बनवता येईल. पण फिजिकल विजन बोर्ड मस्त आहे डोळ्यासमोर ठेवून. दररोज उठल्यावरती पहिली गोष्ट अफर्मेशन विजन बोर्ड, झोपताना शेवटची गोष्ट अफर्मेशन विजन बोर्ड. एव्ही 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 टाईप करा. एव्ही अफर्मेशन विजन बोर्ड. दररोज फर्स्ट थिंग, लास्ट थिंग. एव्ही एव्ही अफर्मेशन विजन बोर्ड. दररोज अफर्मेशन विजन बोर्डिंग न चुकता आपले अफर्मेशन मरेपर्यंत 4 गोष्टी करा. मरेपर्यंत. कृतज्ञता लिहिणं, अफर्मेशन विजन बोर्ड म्हणणं, आणि चौथं आहे हो पोनो. मरेपर्यंत, टिल यू डाय करा ही गोष्ट. आता विजन बोर्डचे काय नियम सांगतो. खूप लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मला भीती आहे, मी करू शकेल का नाही, मला ती गोष्ट मिळेल का नाही. खूप लोक, मगाशी मी विचारला प्रश्न, खूप लोकांनी लिहिलं पण की माझ्यात कुठेतरी मनात भीती आहे, मला कुठेतरी वाटतं मला ते नशीब आहे का, मला ते गाठता येईल का. आता हे तुम्हाला तर कळालं की माझ्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे आणि त्याच्यासाठी मी हो पूर्ण तर करणार आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही खरोखर सगळे नशीबवान. एव्हरीबडी इज व्हेरी व्हेरी लकी. तुम्ही हे स्वतःला पटवा आत्ता, आत्ता ह्या क्षणी. तुम्ही आज जिवंत आहात, तुम्ही नशीबवान आहात. कोविड सारख्या महामारीत लाखो लोक मेले, पण तुम्ही जिवंत राहिले, तुम्ही भाग्यशाली आहात. येस सर नो.
टाईप करा वाय येस आय एम लकी, आय फील लकी. मी लकी आहे, मी जिवंत आहे, माझा श्वास चालू आहे, मी लकी आहे. टाईप करा वाय. सगळ्याला वाय टाईप करा जर तुम्हाला वाटतं. माझ्याकडे परिवार आहे, मी लकी आहे. टाईप करा वाय. मी स्कूल कॉलेज करू थोडस शिकलो. टाईप करा वाय. माझ्याकडे रोजगार आहे, मी लकी आहे. वाय. माझ्या खिशात थोडेसे पैसे ज्याने मी इंटरनेट, मी किराणा घेऊ शकतो, घरात माझ्या मुलांसाठी गोष्टी शिकतो, मी लकी आहे. टाईप करा वाय. येस, पैशात तुम्ही लकी आहे, कामात तुम्ही लकी आहेत, हेल्थ मध्ये तुम्ही लकी आहेत, सगळ्यात लकी आहेत. पण प्रॉब्लेम माणसाचा काय, त्याला फक्त जे नकारात्मक गोष्टी त्याच्यावर घडल्या तेच आठवतात. तर ते नेगेटिव्ह बाहेर टाका. आजपासून ट्यून करा की मी फक्त पॉझिटिव्ह गोष्टी जे माझ्याबरोबर झाल्यात त्याचाच विचार करेन. ओनली दॅट थिंग. आय वॉन्ट इच वन ऑफ यू टू क्लोज युअर आईज राईट नाव. वी आर गोइंग टू डू अ 2 minutes ऍक्ट. आय वॉन्ट इच वन ऑफ यू, तुम्ही तुमचं शरीर, जे जे आत्ता माझे भाग चांगले आहेत त्याच्यासाठी आभार व्यक्त करा, आणि जो भाग खराब आहे त्याचा विचारच नका करू. अरे एक भाग खराब आहे ना, पण 1760 गोष्टी शरीराच्यासाठी धन्यवाद म्हणायला, त्याला धन्यवाद म्हणा. माझ्या डोळ्यात थोडस त्रास होतोय तर मी डोळाच धरून बसलोय. तुम्ही काय करताय, मी तुम्हाला सगळ्यांना काळा रंग शोधायला लावला, तुम्ही काय केलं, फक्त काळा दिसला, दुसरा कलर नाही दिसला. तसं तुमच्या शरीरात तुम्हाला एकच प्रॉब्लेम दिसतोय. तुमच्या करिअरमध्ये तुमचा बॉस त्रास देतोय तेवढंच दिसतं, पण मला रोजगार आहे, मला पैसे येतात, मला पगार येतात, ते दिसत नाही कोणाला. मला पगार कमी येतो हे मला दिसतंय, पण त्या पगारातनं मी माझं घर चालू तर शिकतोय ना, याच्यासाठी मी थँक्यू म्हटलो का पैशाला. एव्हरीवन प्लीज क्लोज युअर आईज. आय एम गोइंग टू प्ले सूदिंग म्युझिक. आणि तुम्हाला तुमचं शरीर, तुमची नोकरी, तुमचे पैसे, तुमचे परिवार, तुमचे मित्र, या चारही क्षेत्रात हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी, तुम्ही किती लकी हे बघायचं. आय वॉन्ट यू टू स्माइल. आय रिअली वॉन्ट यू टू फील दॅट. मनापासून भावना फील करा, ती ताकद फील करा की खरंच यार मी खूप खूप भाग्यशाली आणि नशीबवान आहे. आय वॉन्ट इच वन ऑफ यू टू फील दिस एनर्जी राईट नाव. आय एम प्लेइंग दिस म्युझिक फॉर यू. सगळ्यांनी डोळे मिटा आणि 2 मिनिटाची एक्सरसाइज करा. हेल्थ, करिअर, रिलेशन, पैसा. हेल्थ, करिअर, रिलेशन, पैसा सगळं बघा, ज्यासाठी तुम्ही भाग्यशाली, भाग्यवान आहेत. सगळ्या गोष्टी बघा. सगळ्यांनी विश्वाचे आभार व्यक्त करा, देवाचे आभार व्यक्त करा. थँक गॉड अँड थँक दिस युनिव्हर्स. लास्ट few seconds. 5, 4, 3, 2, 1. हाताला हात रब करा, ऊर्जा जनरेट करा, चेहऱ्याला, डोळ्याला, मस्तकाला लावा. मोठा श्वास घेऊन सगळ्यांनी आपले डोळे उघडायचे. एव्हरीवन पुट युअर हँड्स अप. हात वरती करा, हात वरती करा आणि म्हणा आय एम लकी, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम फॉर्च्युनेट, आय एम रिच,
आय एम I am- सुपर लकी, आय एम सक्सेसफुल. super lucky. I'm successful. ग्रेट जॉब. जितकं स्वतःला ट्यून करतील तितकं तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील. आणि दिस इज द काइंड ऑफ, हे काय येईल तुमच्या ताकद बाहेर, कारण आता तुम्ही भावनात पॉझिटिव्ह आहात, फील पॉझिटिव्ह. ऑन सेम बेसिस नाव काय आपण केलं, आपण पहिले फील केलं की आपण कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे आपण काय केलं, पहिले आपल्या शरीरासाठी जे जे चांगलं आहे ते फील केलं. आता ह्याचा विजन बोर्ड मध्ये कसा वापरतात. विजन बोर्ड तयार करताना खूप लोक काय करतात, मला जे बनायचंय मी त्याचे फोटो लावतो, पण खूप लोकांना त्याच्यात भावना जोडता येत नाही. खूप लोकांनी कंप्लेंट केलं, अरे सर मला ना फील नाही होते, ते मला ते जगता येत नाही, मला ती गाडी बघताच येत नाही, मला ते व्हिज्युअलाइज नाही करता येते जरी माझ्या डोळ्यासमोर आहे विजन बोर्ड. काय करायचं, कारण तुमच्या मनात कुठेतरी भीती आहे. तर तुम्हाला ती भीती घालवण्यासाठी आता आपण काय केलं, तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी धन्यवाद व्यक्त केले, मी शाळेत गेलो, मला डिग्री भेटलं, हा म्हणजे फील तुमच्या तुमच्याकडे अशा 2-3 गोष्टी आहेत जे तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जितक्या वर्षाचे ते घडले, ज्याच्यात मला दिसतंय मी नशीबवान आहे. नॉट जस्ट रॅन्डम गोष्ट, मी खूप नशिबाने मी जिवंत नाही. माझ्या आयुष्यात असं कोणतीतरी मी जिंकलोय काहीतरी, मग ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन असो, एखाद्या पळण्याची रेस असो, जिंकलेत सगळे, कुठे ना कुठे जिंकलेत का? हॅव यू वन एव्हर इन युअर लाईफ, हॅव यू वन समथिंग? काहीतरी जिंकलोय, काहीतरी मी जिंकलोय माझ्या आयुष्यात. मला मूल झालंय, किती लोकांना मूल तरी होत नाही, होतं. खूप लोकांना आई होता येत नाही तरी आई झालं. खूप लोकांचं लग्न टिकत नाही, माझं लग्न टिकलं, माझी बायको माझा नवरा माझ्या बरोबर आहे, आणि माझा नवरा माझा बायको माझ्यासाठी माझा एकनिष्ठ आहे. हे पण एक धन्यता व्यक्त करायची सारखी गोष्ट आहे. राईट. मी वेकेशनला जाऊ शिकलो अब्रॉड. किती लोक प्लेन मध्ये बसलेत? हाऊ मेनी ऑफ यू बीन इन द प्लेन? खूप कमी लोक आहेत जे प्लेन मध्ये बसले, खूप कमी लोक आहेत जे बसले पण नाही. मला काय पाहिजे, तुम्हाला ते फोटोज काढायचे ज्याच्यात तुम्हाला दिसते मी लकी आहे. मी ती गाडी घेतलीये, मी नॅस्कारला गेलो, युएसला मी गेलो होतो, मी नॅस्कार बघितलं, मला रेसिंगचा शॉक आहे. तर मी नॅस्कारच्या शोरूमला जाऊन त्या सगळ्या गाड्या बघितल्या, त्या रेसर्स जे वापरतात युएस मध्ये. सो मी युएसला एकटा फिरायला गेलो आणि मी एकट्यानी वर्ल्ड ट्रेड सेंटर एन्जॉय केलं. मी एकटाच होतो, माझा परिवार नव्हता. आय जस्ट एन्जॉयड. सोलो ट्रिप केली मी न्यूयॉर्कला. सोलो ट्रिप मध्ये मी एन्जॉय केलं पूर्ण ते, आणि तो माझ्यासाठी एक खूप अमेझिंग मोमेंट आहे. तर मी ते फोटो काढेल आणि माझ्या विजन बोर्डवर लावेल. पहिले जे घडून गेलं आहे लहानपणापासून आता, ज्याच्यात मला दिसतंय मी भाग्यशाली आहे, मी भाग्यवान आहे, मी नशीबवान आहे. मग कोणती गोष्ट असो, मी माझ्या परिवाराबरोबर तर सुखाने एक डेस्टिनेशनला फिरायला गेलो खूप वर्षातनं पहिल्यांदा. माझी आई तिच्या आयुष्यात फर्स्ट टाइम आज सोलो ट्रिपला गेली. फर्स्ट टाइम 15 दिवसाच्या ट्रिपला गेली आता. फर्स्ट टाइम इन हर लाईफ. 40 इयर्स ऑफ हर मॅरेज, 40 इयर्स ऑफ हर मॅरेज, ती पहिल्यांदा मैत्रीण, नॉट सोलो, ऍक्च्युअली मैत्रिणींबरोबर गेली. तिने एक टूर्स अँड ट्रॅव्हल, आणि वडिलांना नाही घेऊन गेली, एकटी मैत्रिणीबरोबर गेली, कधीच गेली नाही. 40 वर्ष काय, माझी आई इज 58 इयर्स ओल्ड, 58 का 60 इयर्स, आय थिंक 58 का 60 इयर्स. ती गेली नाही आजपर्यंत कधीच बाहेर एकटी. फर्स्ट टाइम ती एकटी गेली फिरायला. अच्छा ब्युटिफुल मोमेंट फॉर हर. तसे जे मोमेंट्स आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात जगलेले, ते फोटोज काढा, की मी लकी आहे, मी हे केलं. ऍटलिस्ट 4 फोटो पाहिजे, ऍटलिस्ट 4 फोटो. आणि ते तुमच्या विजन बरोबर यायला पाहिजे. का? कारण त्यांनी तुम्हाला ते बघितल्यावर दिसतं, यार मी भाग्यवान आहे, मी नशिबान आहे. मी माझी गाडी घेतली, मी तो फोटो लावेल. मी युएसला फिरायला गेलो, मी तो फोटो लावेल. मी माझ्या परिवाराबरोबर फिरायला गेलो कुठे कुठे, ते फोटोज लावेल, ज्याने मला दिसेल मी भाग्यशाली. इज इट, आर यू अंडरस्टँडिंग? आपण पहिले काय केलं, कृतज्ञता फील केलं, म्हणून आता कृतज्ञता टाईप फोटोज लावा, ग्रॅटिट्यूड फोटोग्राफ्स. कृतज्ञता बोर्ड विजन बोर्डच्या आत मिक्स करा. ग्रॅटिट्यूड बोर्ड, विजन बोर्ड मिक्स करायचा, आणि मग फ्युचरच्या गोष्टी पण टाकायच्या. म्हणजे लेफ्ट साईडला किंवा कुठे पण मिक्स करून लावा. पाहिजे तर लेफ्ट साईडला लावा. काही लोक टाइम चार्ट बनवतात, टाइम चार्ट. मी लहानपणीच एक सक्सेस, मग असे टाइम लाईन बनवतात की मी 2015 मध्ये हे होतो, 2020 मध्ये हे झालो, आता 2030 मध्ये हे होणार, 2024 मध्ये हे करणार, 2025 मध्ये. टाइम चार्ट पण लावतात काही लोक. आता आपण टाइम चार्ट मध्ये नाही जाणार. मला फक्त हवंय की तुम्ही 4 भाग करताय. आपल्या विजन बोर्डचे 4 भाग करा. एक आहे हेल्थसाठी, एक आहे रिलेशनसाठी, एक आहे पैशासाठी, एक आहे करिअरसाठी. आणि करिअर रिलेशनच्या आत तुम्ही तुमचे ड्रीम्स पण टाका. ओके, पैशानी मी गाडी घेईल, पैशानी घर घेईल, मग पैशातच मिक्स करेल मी ती गोष्ट. किंवा करिअरनी गाडी घेईल, करिअरनी मिक्स करेल, तर त्याच्यात मिक्स करत आहे गोष्टी. आय एम जस्ट गोइंग टू शो यू माय विजन बोर्ड क्विकली, आणि मग आपण विजन बोर्ड होतो. हा माझा विजन बोर्ड आहे आत्ताचा जो तयार केलाय. ओके, काही दिवस पूर्वी. आता याच्यात मी माझे रिअल फोटो लावलेत काही. इफ यू कॅन सी,
मी माझ्या बायको बरोबर आहे. दिस वी आर इन ली मेरिडियन राईट नाव. ओके. मी ते फोटोज लावलेत. मी माझ्या परिवाराबरोबर फिरायला गेलोय. इथे पण फिरायला गेलोय. तो फोटो लावलाय. ट्रॅव्हल करणारा एक फोटो लावलाय. फिरतानाचे हे काल्पनिक फोटो लावले. मी माझ्या वाईफ बरोबर फिरतोय. मुलांना मी टाकले नाही. एक फोटो मुलांना टाकतोय. कारण मला माझ्या वाईफ बरोबर पण एन्जॉय करायचंय माझं मोमेंट्स. ओके. नॉट जस्ट विथ माय किड्स बट आय वॉन्ट टू एन्जॉय विथ माय वाईफ ऑल्सो. सो मी तसे फोटोज पण लावले. मी काम करताना माझे फोटो लावले. मी पैशाबरोबर माझे फोटो लावले. जे रिअल मनी माझ्या हातात होता तो एक फोटो लावला. आणि मग मी पैशाचे खूप सारे फोटो लावले. राईट. सो दिस इज हाऊ आय क्रिएटेड माय विजन बोर्ड, की मी त्याच्यात काही फोटोज जे ऑलरेडी आहे आणि काय बनायचे. आता हा एक्झॅक्टली मी माझ्यासारखा दिसणारा माणूस शोधला, ज्याला दाढी आहे, ज्याला छोटी आहे आणि त्याचे ऍप्स आहे. एक्झॅक्ट फोटोज मी गुगलमध्ये जाऊन शोधले आणि मी तो फोटो लावला की मला शरीरात. आय वॉज टॉकिंग अबाउट फ्यू डेज अगो. रिमेंबर मी अवॉर्ड बद्दल बोलत होतो. तुम्हाला सांगत होतो मला अवॉर्ड पाहिजे. दिस इज द अवॉर्ड आय एम टॉकिंग अबाउट, द बिंज मार्किंग अवॉर्ड. ज्यांनी मला तेव्हा बोलवलं होतं की मला स्पीच द्यायचंय. मी बघा 5 लाख इथे होते मागच्या विजन बोर्डवर, मी इथे 10 लाख केले फक्त. आय जस्ट स्विच इट टू डबल. राईट. आय एम बिंग रिअलिस्टिक टू माय गोल्स आणि मी त्या गोष्टी फॉलो करतोय. मला काही शब्द इम्पॉर्टंट आहे. मी बॉर्न लकी आहे, लव्ह, रिस्पेक्ट, सक्सेस, प्रॉस्पेरिटी, हेल्थ आहे. मी ते शब्द पण लावले. क्रिप्टोकरन्सी मला 1.5 कोटी पाहिजे, मी इन्व्हेस्ट केलेत. मला हवं की ती परत ती करोडोच्या वरती जावी. जे मी पैसे काढले नाहीत ते टाकले मी. बँकेत 2 कोटी रुपयाचा मी चेक बनवला तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर. तर ते 2 करोड मी बँकेमध्ये माझ्या असतील नेहमी, त्याचा मी लिहून ठेवलंय. दिस इज हाऊ आय क्रिएटेड. मी एक पैशाचं झाड लावलंय, मी पैशाचा नळ लावलाय, पैशाचा पाऊस लावलाय. बिकॉज आय बिलीव्ह पैसा, लोक म्हणतात पैशाचं झाड नाही, पैशाचं झाड आहे माझ्याकडे, मागे लावलंय. पैशाचा पाऊस होतो, 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 होतो. आणि हे विश्वास ठेवून आपला विजन बोर्ड तयार करतो. मी काय केलं, 4 भाग बनवले. 1, 2, 3, 4. ओके. या 4 भागांमध्ये मी डिस्ट्रीब्यूट केले. तुम्ही वाटलं तर एका भागात प्रेम लावा, एका भागात पैसा लावा, एका भागात करिअर लावा, एका भागात दुसरं लावा. आता मी याच्यात करिअर लावलंय. ओके. इफ यू सी, मी काम करतोय, अवॉर्ड भेटतोय, माइंड जिम चालवतोय, मी करिअर लावलं. इथे मी हेल्थ लावली आणि प्रेम लावलं. इथे मी फिरणं लावलं, वेकेशन लावलं आणि इथे परत पैसा लावला. राईट. सो आय डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. एक्झॅक्टली हाच टेम्पलेट मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आता, टू डिझाईन युअर विजन बोर्ड. ओके. समजलंय तुम्हाला? काही फोटोज जे ऑलरेडी तुम्ही जगले आहात ते फोटोज लावायचे. आम्हाला इफ यू अंडरस्टूड टाईप करा, यू आय हॅव अंडरस्टूड. आता ज्या लोकांनी मागे विजन बोर्ड बनवलाय त्याला थोडंसं एडिट करा. ही गोष्ट टाकली नव्हती आपण, आता टाका. त्याला अजून पॉझिटिव्हिटी येईल तुम्हाला. ज्या गोष्टी ऑलरेडी घडून गेल्या, जेव्हा मी ते बघेन, मी जेव्हा माझ्या परिवाराबरोबर खरं बघतो की मी ऑलरेडी एन्जॉय केलं, तर मला सोपं बनतं हे बघणं की मी परत एन्जॉय करणार आहे. सपोज माझ्या वडिलांबरोबर सपोज लेट्स अज्युम, आणि खरंच माझ्या वडिलांबरोबर जास्त पटत नाही. ओके. पण मी जर त्यांच्याबरोबर एक फोटो लावला की मी त्यांच्याबरोबर फिरतोय, त्यांचे आता रिसेंटली मी माझ्या वडिलांची एक इच्छा पूर्ण केली जी त्यांना खूप हवी होती. त्या गोष्टी त्यांना आणून दिल्या ज्या त्यांना पाहिजे. माझी आई तिला फिरायला जात होती, सोलो ट्रिप स्पॉन्सर केली मी. राईट. सो आय डिड दॅट. दिवाळीत माझ्या वडिलांना खूप दिवसापासून कारवान घ्यायचं होतं, तर ते घेत नव्हते. मी त्यांना सरप्राईज दिला, घेऊन गेलो मी डायरेक्ट. आय डिड दोज थिंग्स विच ही वॉन्टेड. ही वॉज थिंकिंग करू, जाऊ दे, नंतर बघू. तर ते गोष्टी, छोट्या गोष्टी असो, तर त्या घेतल्या, तर मी त्यांची ती इच्छा पूर्ण केली. तर तिची स्माईल आहे ती माझ्या डोळ्यात कॅप्चर्ड आहे. तो मेसेज मी स्क्रीनशॉट करून ठेवला जो त्यांनी पाठवला. माझ्या भावाने आता जस्ट रिसेंटली घर बुक केलं, तर माझ्या वडिलांनी एकदम सेंटी मेसेज टाकला, तो स्क्रीनशॉट घेतलाय. सो याच्यातनं दिसतंय की ते प्रेम आहे. पण काय होतं, ते जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो, तर दिसत नाही ते प्रेम. पण ते स्क्रीनशॉट घेतल्यामुळे ते प्रेम मला दिसेल, की माझ्या वडिलांचं माझ्यावर पण प्रेम आहे. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं, यार, हाऊ मेनी ऑफ यू हॅव नॉट गॉट अ गुड रिलेशन विथ युअर फादर? हात वरती करा. हाऊ मेनी ऑफ यू फील की यार माझे वडील माझं ऐकत नाही, मला खूप खडखड होते त्यांच्याबरोबर. पण असं नाहीये की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही. ही लव्ड यू. ही वॉन्ट्स यू टू बी सक्सेसफुल. राईट. पण आपल्या मनात ती भावना अटकली. ती भावना बाहेर पाडू कशी आपण? कल्पना करून. खूप लोक जेव्हा वडिलांचं नाव घेतात, होपनोपनो मध्ये रडले. लॉट ऑफ पीपल क्राईड. बिकॉज कुठेतरी आपल्याला माहिती, आपण त्यांना तो मान दिला नाही, कुठेतरी त्यांना हर्ट केलं. राईट. एव्हरी टाइम वेनेवर आय टॉक अबाउट माय फादर, माझा आवाज हेवी होतो. कारण मी स्वतः पण त्याच्यात जातो तुमच्याबरोबर करताना. सो इट्स ऑल अबाउट थॉट्स. पण जेव्हा तुम्ही रिअल गोष्टी टाकतील डोळ्यासमोर, तर तुम्हाला ते निगेटिव्ह गोष्टी दिसणार नाही. म्हणून ते प्रूफ लावा ज्यात तुम्हाला सक्सेसफुल वाटेल. इज दिस क्लिअर? सिम्पल. गिव्ह मी अ थम्स अप इफ यू ऑल अंडरस्टूड व्हॉट आय एम सेइंग. तर पहिले तर ते फोटोज काढा जर तुमच्याकडे नसतील. आता क्विकली बघू विजन बोर्ड तयार करा कसा. एनीबडी हॅज ऑल द फोटोग्राफ्स राईट नाव? टाईप करा आय, की माझ्याकडे सगळे फोटोज आहे. ओके. स्वाती, तुझा विजन बोर्ड तयार केलाय ना आपण, मला वाटतं. येस ऑर नो? ओके. लेट्स टेक समवन न्यू.
स्वाती तुझा विजन बोर्ड तयार केलाय का आपण? स्वाती कुठे आहे? हॅलो मम्माला विचार. येस. हा. सर नाही हॅलो. केलेलं आपण नाही केला माझं. ओके ओके. तुझ्याकडे फोटोज तयार आहेत? प्लीज सेंड इट टू मी. हो सर. हो माझी मुलगी हेल्प करते सर मला आणि तिला कॅनव्हा ओके यूज करता येतं. ओके सो परफेक्ट. तिची मग मी तू हेल्प घेणार आहे. ओके ओके. कोणाला आत्ता हवा आहे का की त्यांचा विजन बोर्ड तयार करावा आत्ता? इज एनीबडी कम्फर्टेबल की वी कॅन क्रिएट अ विजन बोर्ड फॉर यू राईट नाव? ओके. आय कॅन सी वन हँड. जान्हवी म्हणते की शी इज कम्फर्टेबल. ओके जान्हवी, तू मला फोटोज पाठवू शकते का व्हॉट्सअप वरती तुझे आत्ता? वी विल टेक युअर विजन बोर्ड. आय वॉन्ट इच वन ऑफ यू टू सी दिस. ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये. अच्छा, आपल्या दोघांच्या ग्रुपमध्ये ते सेंड केलंयस. मला वाटतं तू एकच फोटो पाठवलाय मला, इफ आय एम नॉट रॉंग. एक मिनिट मी सेंड करते लगेच. ते सगळे फोटो पाठव म्हणजे मला कळेल. जस्ट गोइंग टू गो टू कॅनवा राईट नाव आणि मी तुम्हाला दाखवतो. मी त्याचा व्हिडिओ पण पाठवला, पण हे खूप सोपं आहे. खूप लोक ट्रायच करत नाही आणि नंतर म्हणतात सर नाही येते नाही येते नाही येते. ओके, आय एम जस्ट गोइंग टू गो टू द टेम्पलेट जो मी तुम्हाला सगळ्यांना पाठवलाय. सेंड केलं. ओके ठीक आहे, मी चेक करतो एक सेकंड. हे खूपच स्लो आहे. ओके, हा एक टेम्पलेट आहे जो मी तुम्हाला सगळ्यांना पाठवलाय. ओके, आय एम गोइंग टू सेंड दिस वन मोर टाइम टू ऑल ऑफ यू राईट नाव. ओके, हा बघा. एव्हरीवन यू कॅन जस्ट ऍक्सेस. जे लोक आता लॅपटॉपवर असेल तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस करू शकता. सो यू कॅन जस्ट सी दिस. ओके, आता मी याच्यावर डायरेक्ट क्लिक केल्यावर मी एका टेम्पलेटवर जाईल मी डायरेक्ट. ओके, हा टेम्पलेट आहे जो मी म्हणणार कस्टमाइज. तुम्हाला साइन अप करायचं साइन अप. मी ऑलरेडी साइन्ड अप आहे म्हणून मी फक्त याला कस्टमाइज म्हणेन. मी लॉग इन होईल. लॉग इन करतो मी माझ्या ह्याच्यातनं कॅनव्हावर. ओके, आता मी ऑलरेडी आलो. अलाव. मी डायरेक्ट ऍप मध्ये उघडला आता आहे. माझं ऍप्लिकेशन डाउनलोडेड. आता हा टेम्पलेट आला माझ्याकडे. आता करायचं काय? सिंपल आहे. इथपर्यंत सिंपल आहे. आय हॅव अंडरस्टूड की मी पहिले लिंकवर क्लिक केलं, मी त्याच्यानंतर साइन अप केलं जर साइन अप नाही आहे आणि त्याच्यानंतर हा ऍप्लिकेशन उघडला. इज इट सिंपल? टाईप करा एस. सिंपल आहे. आता हा टेम्पलेट फ्री आहे. एक्झॅक्टली टेम्पलेट मी उचलला आहे आता स्वतःचा. तोच टेम्पलेट मी इथे घेतला. इज इट सिंपल? टाईप करा एस. सिंपल आहे. आता मी काय करणार? आता जान्हवीनी जे फोटो पाठवले मला, इफ शी हॅज, इफ आय हॅव रिसीव्ह दॅट, आय डोंट नो की मी थोडंसं माझं स्लो आहे. सो जान्हवी. ओके जान्हवी, तुम्हाला मेल करते का ते फोटोज इफ दॅट इज पॉसिबल फॉर यू? सर ऍड्रेस ईमेल ऍड्रेस aniket.shinde61@gmail.com. Okay, I have not received it. I'm just going to aniket.shinde61@gmail.com. किंवा तुम्हाला ड्राईव्हचा ऍक्सेस दिला, त्या ड्राईव्ह मध्ये टाकले तरी चालशील. त्या ड्राईव्हला तुम्ही लोकांनी ऍक्सेस, मी परमिशन ऍक्टिव्ह फॉर एव्हरीवन केलं, तर तुम्ही त्या ड्राईव्ह मध्ये डायरेक्ट पण टाकू शकता. तू ईमेल करते का ड्राईव्ह मध्ये टाकतेस? सर ईमेल करते. ठीक आहे, ईमेल करा. मी डाउनलोड करतो, मग मी स्क्रीन शेअर करतो. सर अनिकेत.शिंदे ना? शिंदे, SHINDE शिंदे 61@gmail.com. मला आलेत ते फोटो, पण माझ्या लॅपटॉपवर येत नाही. ते स्लो आहे माझ्या लॅपटॉपवरती. त्याचं सिंक इज नॉट गुड राईट नाव. सॉरी, कांट मेक इट टू द मीटिंग. ओके. ओके, ह्याच्यात फक्त तुझे
आत्ताचे एक्झिस्टिंग फोटोज तुला टाकायचे जे तुला हवेत. म्हणजे तुझ्या आयुष्यात जे ऑलरेडी सक्सेस घडले तेवढे फोटोज आपल्याला टाकायला लागतील. आपण एक सॅम्पल म्हणून आता करूया. म्हणजे गोइंग टू चेक इफ यू सेंड मी द मेल. आणि जे लोक ऑलरेडी तुम्हाला समजलंय की तुम्हाला कसं बनवायचंय, प्लीज तुमचे फोटोज गॅदर करणं सुरू करा. आय वॉन्ट each one of you to create this before 1st of January. मला प्रॉमिस करा, हाऊ मेनी ऑफ यू प्रॉमिस टू मी की मी 1 जानेवारीच्या पहिले आणि की तुला शेअर करेल माझा विजन बोर्ड. टाईप करा पी अँड आय प्रॉमिस टू यू, जितके लोक मला विजन बोर्ड शेअर करतात मी सगळ्यांचा रिव्ह्यू करून तुम्हाला सजेस्ट करेल काय चेंजेस पाहिजे त्याच्यात आणि काय नाही. सगळ्यांचे बघेल मी, जे पण मला पाठवेल. पण 1 जानेवारी नंतर मी बघणार नाही. ऑफकोर्स माइंड जिमच्या स्टुडंटचे तर बघायला लागणार आहे मला, पण जे माइंड जिमचे नाही आहेत ते लोकांना मी स्पेसिफिकली सांगतो, जे सेंड इट अक्रॉस, सो आय विल रिव्ह्यू दॅट एज वेल. ज्या पण माइंड जिमच्या स्टुडंटला आत्ता हे प्रोसेस करणार आहोत ते समजत नसेल तर प्लीज मला त्वरित मेसेज करा की अनिकेत मला हेल्प लागणार आहे. मला विजन बोर्ड स्वतःहून तयार करता येणार नाही, मला कोणाची तरी मदत लागेल अँड आय विल असाइन समवन, किंवा मी तो विजन बोर्ड मदत करेन तुम्हाला बनवायला. पण त्यासाठी तुम्हाला मला फोटोज द्यायला लागेल आणि अफर्मेशन देखील द्यायला लागतील तुमचे, तेव्हाच जाऊन तो तयार होईल. केलंय का मेल तुम्हाला जान्हवी? ओके, आले मला फोटो. ओके, मला 2च फोटो आले ग. ओके ठीक आहे, चल हरकत नाही, आपण याच्यावर सुरू करूया. I'm going to go here. सगळ्यांना माझं विजन बोर्ड शेअर केलं पाहिजे. शेअर माय स्क्रीन वन्स अगेन. दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते? एव्हरीवन इज एबल टू सी माय स्क्रीन? अनम्यूट करून कोणीतरी सांगा येस Yes. दिसते. ओके, Yes, Aniket. आता हा जो सेंटर आहे, या सेंटरला मला माझा एक हसरा फोटो पाहिजे, स्वतःचा सोलो, नवऱ्या बरोबर नाही, बायको बरोबर नाही, सोलो फोटो माझ्या एकट्याचा. स्वतःवरती प्रेम गरजेचं आहे, तर सोलो फोटो. आता जान्हवीने एक फोटो पाठवलाय विच वी विल अपलोड हिअर. ओके, अपलोड म्हणून इकडे बटन आहे लेफ्ट क्लिक, हा अपलोड. आता तुम्हाला दिसेल संतोषचा पण इकडे खूप लोकांचा आहे, तुम्हाला फोटो दिसेल, किरणचा पण फोटो आहे इकडे, किरण म्हणतो, भरपूर लोकांचे फोटोज आहे. आता मी गो हिअर आणि जान्हवीनी मला जे फोटो पाठवले त्यातला एक फोटो मला इथे दिसतो आहे, हा अपलोड केला मी आणि अपलोड परत म्हटलो आणि आता एक रिसेंट एक फोटो तो डाउनलोड झाला नाही वाटतं. हा डाउनलोड नाही होते का माझ्याकडे फोटो? ओके, हॅलो, एक सेकंड, हॅलो. ओके, आता जान्हवीचा हा फोटो इथे अपलोड झाले. हे 2 फोटो तुम्ही दिले, एक परिवाराबरोबर आहे आणि एक स्वतःचा फोटो. आता मी जो तिचा स्वतःचा फोटो आहे, थोडासा अजून बेटर फोटो आणता आला तर प्लीज घेऊन येशील. आय एम जस्ट गोइंग टू टेक दिस. आता मी याला क्रॉप म्हणेल. हे सगळं याच्यामध्ये होतं. क्रॉप मी आता तुम्ही एवढं डिटेलमध्ये नका जाऊ, मी फक्त आता तिचा फोटो तसा आहे म्हणून मी तिला थोडंसं चेंजेस करतोय. याच्यात कॅनव्हामध्ये सगळं करता येतं तुम्हाला ऍक्च्युली. आता आय डोंट नो फ्री मध्ये करता येईल का नाही, पण मी तिचं फक्त बॅकग्राऊंड काढतोय. सो आय गेट अ फोटो विच इज, तर आता मी तिचा फोटो घेतला आणि मी फक्त ड्रॅग केला, तर तो डायरेक्ट त्याच्या आत गेला. डिड यू सी दिस? व्हॉट डिड आय डू? मी या फोटोला ड्रॅग केलं आणि फक्त त्या फोटोच्या जवळ नेलं, त्या सर्कलच्या आत जवळ नेलं आणि तो ऑटोमॅटिकली आत गेला. राईट? तसाच आता मी हिचा फॅमिलीचा एक फोटो घेईन. ओके, मी फॅमिलीचा फोटो घेईन आणि मी हा इकडे याच्यात टाकला, गेला, घुसला. सिम्पल आहे. इज इट सिम्पल? टाईप करा एस. इट इज व्हेरी सिम्पल. मी काय केलं, पहिले फोटो अपलोड केले आणि मी त्याला ड्रॅग ड्रॉप केले. आता जान्हवी मला सांग की तुला गाडी कोणती हवी? विच कार डू यू वॉन्ट? सर मला मर्सिडीज. कलर कलर असं कोणतं स्पेसिफिक आहे का गाडी की तुला ते मेक पाहिजे? आता फिलहाल यू वॉन्ट मी टू चूज एनिथिंग राईट नाव?
एनिथिंग चालेल. ओके, मग आपण Choose फक्त anything. फॉर जस्ट टू शोकेस इट आय विल जस्ट चूज वॉट एव्हर वी हॅव राईट नाव. ओके, आय थिंक ही कोणीतरी अलेग्रा गाडी घेतली होती फ्रॉम अल्काझार. अलेग्रा म्हणते, अलेग्रा तर गोळीचं नाव आहे. ओके, अल्काझार आय थिंक संतोषची होती गाडी, आवडती. ओके, तर मी ही अल्काझार ऑलरेडी अपलोड केली आहे इकडे. इकडे जाऊन अपलोड करायचे, जे कोण तुम्ही फोटोज घेतील त्याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तो फोटो फक्त क्लिक करा, फोटो तिथे येईल. आता मी ही अल्काझार गाडी कुठे लावायची तो विचार करेल आणि मी तो फोटो फक्त नेईन तिथे आणि त्याच्या आत सोडून देईन. थोडासा छोटा केला मी आणि इथे टाकेल. आता याला मी पाहिजे तर मी याला फ्लिप पण करू शकतो, फ्लिप. ओके, आता हे तुम्हाला एवढं ऍडव्हान्स जर नाही आलं तर हरकत नाही, तुम्ही फक्त याला सेट करा. आणि मी ते इथे गाडी सेट केली आणि इथे लिहिलं ड्रीम कार. इज इट सिम्पल? टाईप करा एस, इट इज सिम्पल. कोणीतरी लिहिलं आय नीड हेल्प. ओके, संदीप, डेफिनेटली युल गेट हेल्प, डोंट वरी अबाउट इट. ओके, हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट हेल्प इन ऑल द माइंड जिम स्टुडंट? ओके, बाकीच्यांना मला हेल्प करता येणार नाही, जे लोक माइंड जिम जॉईन करत नाहीये त्यांना यू हॅव टू क्रिएट इट युअर सेल्फ. सिम्पल आहे. जे माइंड जिमचे स्टुडंट आहे ज्यांना हवं आहे हेल्प, प्लीज मला सेपरेटली मेसेज करा व्हॉट्सअप वरती की मला हेल्प हवी आहे. आणि मला तुमचे सगळ्यांचे पहिले जे नवीन स्पेसिफिकली लोक आहे, ओके, आय एम जस्ट गोइंग टू स्टॉप शेअरिंग. जे स्पेसिफिकली नवीन लोक आहेत त्या सगळ्यांनी आय वॉन्ट ईच वन ऑफ यू टू पहिले तुम्ही डिसाईड करा तुमचे गोल्स, फायनलाइज करा गोल्स. मग मी जे जे सांगतोय आता लिहून घ्या एका कागदावर. आय एम जस्ट गोइंग टू टेल यू व्हॉट ऑल थिंग्स यू नीड. आणि मी त्या कदाचित मेसेजवर पण टाकलं असेल तुम्हाला, इफ आय एम नॉट रॉंग. चेक मी काय मेसेज टाकला होता तुम्हाला. मी मेसेज मध्ये लिहिलंय की काय काय हवंय आपल्याला. Excuse me. ओके, मी टाकलंय तुम्हाला, मला पास्ट विक्टरीज आणि हॅपीनेस जे तुमच्या घरले म्हणजे ज्याच्यात मी यशस्वी होतो त्याचे फोटोज पाहिजे 2. ओके, प्रेमात असलेले तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर किंवा काही प्रेमातले असे रिलेटेड फोटोज काढा ज्याच्यात तुम्हाला प्रेम दिसते. तुमच्या ऑफिसचे सेलिब्रेशन जे तुम्ही अचीवमेंट्स केलेत, मी नवीन पॅकेज मला मिळालं, नवीन जॉब भेटलं, तो पण एक सक्सेस आहे रे. तर तसे फोटोज जेव्हा तुम्हाला फील झालं यार मी सक्सेसफुल आहे. वेकेशनवर गेलेले फोटोज ऑलरेडी काढा, काही चांगले हसरे फोटो, स्वतःचा एक छान फोटो ते देखील काढा. आणि मग मी आता लिस्ट देतो तुम्हाला. ओके, नोट इट डाऊन. वेकेशन, ओके, त्याच्यानंतर मला हवं आहे लव्ह रिलेटेड फोटो, तुमच्या लव्ह लाईफ पार्टनर बरोबरचा एखादा फोटो चांगला. सेलिब्रेशन रिलेटेड फोटो पाहिजे मला. मी सेलिब्रेशन केलं आहे, मजा करतोय परिवाराबरोबर. ट्रिप मधला फोटो, प्रेमातला फोटो. प्रेम म्हणजे तुम्ही ते मुलांबरोबर प्रेम असो, परिवाराबरोबर असो, लाईफ पार्टनर बरोबर असो, ज्याच्याबरोबर असो, ते प्रेम तिथे दिसलं पाहिजे त्या फोटोमध्ये, असे ऑलरेडी घडलेली गोष्ट. ओके, त्याच्यानंतर पैशाबरोबरचे काही फोटो असतील तुमच्याकडे तर ते ऑलरेडी जे असेल पॉसिबल तर, नाही तर पैशांचा नोटांचा फोटो लावू आपण. आता नॉर्मली लोकांना काय हवंय? कार, राईट, कारचा फोटो. होम, मग तो 2 BHK, XX BHK, तुम्हाला जो पाहिजे तसा एक फोटो घ्या. वेकेशन तर ऑलरेडी टाकले. प्राइज मिळाले ते पण ऍब्सोल्युटली करेक्ट, वाय नॉट, ते पण चालेल. ओके, फॅमिली फोटो एक, फॅमिली बरोबरचा एक फोटो, घराचा, फ्युचरचा घराचा फोटो, गाडी पाहिजे ती फोटो, वेकेशन डेस्टिनेशन, जे तुमच्या मागे घडले त्यातले फक्त 4 गोष्टी पाहिजे. 4 फोटोज ओनली, ज्यांनी मला दिसतं की मी सक्सेसफुल आहे ऑलरेडी. तसे 4 फोटो शोधा. ओके, मग फ्युचर फोटोज लावा. ओके, आणि काही इमेजेस मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे आता. आय विल शेअर फ्यू इमेजेस. ते पैशाचं झाड, ते पैशाची नोटांचा बंडल, हे मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन, तर तुम्ही ते लावू शकता, तुम्हाला पण ते वापरता येईल. ओके, एनीबडी हॅज एनी क्वेश्चन राईट नाव? जान्हवी, तुझे सगळे फोटोज असते तर आपण आता पूर्ण विजन बोर्डच तयार केला असता, पण त्या 2 फोटोत मला करता येणार नाही. पण एनी विच वेज आय एम जस्ट गोइंग टू सर शो यू पाठवले. दिस. काय म्हणतेस? सर परत एकदा ओपन करा, नवीन पाठवले. ओके,
पाठवतो वाटलंस. ओके, आता फॉर एक्झाम्पल जान्हवीचा तुम्हाला स्क्रीनशॉट विजन बोर्ड दिसला असेल, तर जान्हवीला जर पैसा हवाय, ओके, आता मी इकडे जाईल, इथे लेफ्ट साइडला मला हे एलिमेंट दिसत आहे, एलिमेंट अपलोड मी फोटो टाकले, एलिमेंट दिसत आहेत, सेकंड बटन. आता इकडे मी टाकेल मनी आणि मी मनी टाईप करेल तर मला पैशाचे खूप सारे फोटोज येतील. फोटोजवर क्लिक केलं तर इथे नोटांचा बंडल दिसेल, मग इंडियन रुपीज. ओके, इंडियन. मग आता मला इंडियन पैशांचा हे दिसतंय. आता मी हे सपोज हे घेतलं, हा फोटो हा शोधला आणि मी हा टाकला इकडे, झाले नोटांचे पैसे. किंवा आणखी ओके, ग्रीन कॅन्डल टाकू आपण, ट्रेडिंग वाला फोटो, ट्रेडिंग टाकलं मी ते. आता ट्रेडिंग मध्ये मला आणखी फोटो आले, ग्रीन कॅन्डल्स दिसलेत, हेच फोटो टाकला मी. ओके, किंवा मी इकडे ग्रीन कॅन्डल लिहिलं, मला फक्त अच्छा ही ग्रीन कॅन्डल म्हणजे हे चालेल. ओके, ट्रेडिंग ओके, दिस नाही याच्यात ग्रीन कॅन्डल, तुम्ही हे ग्रीन आणि रेड दोघे दिसतंय, यू कॅन यूज दिस. ओके, तू आठवलेस का मला? सर सगळे पाठवले. ओके, एक सेकंड आम्ही चेक करूया. Just going to download these photos, just hold on. ओके, ऑलराईट. सो परत स्क्रीन शेअर करतोय. ओके, आता तिने मला पाठवलेले फोटो मी अपलोड कसे करणार? मी अपलोड वर जाईल, इथे क्लिक करेल, डाउनलोड करेल आणि आता मी डाउनलोड केलेले तिचे जे फोटोज आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 अपलोड म्हटलं, सगळे फोटोज अपलोड होतील बघा इकडे, तपा झाले. ऑल द फोटोज आर हिअर. व्हॉट आर वी गोइंग टू डू? आपण आता तिने लाईफ कोच लिहिलं, शी वॉन्ट्स टू बिकम अ कोच, सो आय एम गोइंग टू पिक दिस आणि आपण याला इथे कोच टाकूया. याला डबल क्लिक केलं, मी याला सेट केलं. ओके, सो आय कॅन सी लाईफ कोच. आता मला घर पाहिजे, तर मी हाऊसच्या याच्यामध्ये घराचा फोटो टाकेल इथे. आय सी इट, दिस आय एम गोइंग टू ड्राइव्ह दिस आणि हा इथे टाकेल घराचा. ओके, परिवाराचा फोटो मी खालती लावला, पैसे आणि परिवार आपण खालती लावला. तू ट्रेड करते का जान्हवी? तू ट्रेडिंग करतेस का? नाही सर. सो हे तुझं डेस्टिनेशन आहे, वेकेशन. तुला कुठे जायचं? हे कुठलं डेस्टिनेशन? दुबईचं आहे काय? दुबई. तर आपण इथे दुबईचा फोटो पण शोधू शकतो, इफ यू वॉन्ट बेटर फोटो. दुबई, बुर्ज खलिफा लावू शकतो पण, इफ यू वॉन्ट दिस. हा बर्जर पाठवले. सर डाउनलोड कुठे करायचं दाखवा ना प्लीज. डाउनलोड तुम्हाला करायचं गुगलवर जाऊन. आता मी गुगल मध्ये गेलो, फॉर एक्झाम्पल मला इथे कळत इथे नाही. कुठं केलं? इथे फोटो कसं डाउनलोड केलं? इथे फोटो डाउनलोड नाही केला, त्या कॅनवा ऍप मध्ये ना इकडे जायचं, इथे एलिमेंट दिसतंय वरती लेफ्ट साइडला, हं. वरती डिझाईन आहे, एलिमेंट आहे, अपलोड इकडे केलं. लेफ्ट साइडला जे बॅनर दिसतंय इथे एलिमेंट वर क्लिक करायचं. एलिमेंट्स वर क्लिक केलं, इकडे आलो, हे सर्च बार वर मी टाकलं दुबई टाकलं आणि मी इथे फोटोज वर गेलो, मला फोटोज आले दुबईचे, दिसलं. आता मी इथे रुपीज लिहिलं, रुपीज. आता मला पैशाचे फोटोज येतील इथे फोटो टाकले आणि इथे ग्राफिक, फोटो, व्हिडिओ हे सगळं ऑप्शन येतात. मला क्लिक करायचं फोटोवर, कारण मला फोटो हवे, मग मला ते फोटोज दिसतील. समजलं? मग मी याला डायरेक्ट, हे ऑलरेडी कॅनवा मधले फोटो आहे, तर मला याला अपलोड करायची गरज नाही, मी हेच उचलू शकतो. समजतंय? आता हेल्थचे फोटो मी शोधले. आता हिने हेल्थ काय याच्याबद्दल आय डोंट नो दिलंय की नाही. आता जर तुला हेल्थ, आय थिंक फूडचा फोटो दिलाय तिने. फॉर एक्झाम्पल हेल्थ फोटो पाहिजे तिला, हेल्थ फिमेल टाकू आपण.
ओके, फिमेल हेल्थ. ओके, जर पाहिजे मग यू कॅन पिक दिस अप इफ दिस वर्क्स विथ यू. ओके, सो जे फोटो मी- तुम्हाला आवडतील याच्यातनं त्यातले तुम्ही फोटोज ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. सर एक विचारा. साडी मधली एक मुलगी आहे बघा सर, माझ्यासारखी सिमिलर दिसणार ती टाकली मी. आपण हे इकडे टाकूया. हे तुझे केसांसाठी तुला मला वाटतं फोटो पाहिजे. नुसतं ड्रॅग आउट Yes, sir. करायचं का सर? करेक्ट. यू जस्ट हॅव टू. आता मी काय केलंय बघ, नीट ऐका. आता मी फॉर एक्झाम्पल तिचा हा डेस्टिनेशन दिलं, हे कुठेतरी फिरायला गेले ते पाहिजे. तर आता मी हे धरलंय. आता मी याला फोटोला थोडं छोटं करेल आणि मी याला फक्त त्या भागात नेईल. याला थोडंसं छोटं करेल आणि त्या भागात नेईल. गेला तो घुसला आतमध्ये डायरेक्ट. सिम्पल. फक्त मला त्याला न्यायचंय तिथे, ते घुसून जाईल आतमध्ये. आणि जर काढायचं बाहेर तर मला कंट्रोल झेड तुम्ही जे आहे घुसवला आणि त्याला मला सेट करायचंय तर फोटो वर खाली करू शकतो मी. आता हा फोटो मोठा आहे, ब्रॉड आहे, तर मी याला डबल क्लिक करून सेट करू शकतो याचं. समजलं? इज इट सिम्पल? सर आणि तो छोटा कट वगैरे झाला तर चालतो Yes. का असं? की कोणता पूर्ण photo? नाही म्हणजे हे आपण जे तुमच्यावर आहे ना. एकमेकांमध्ये आपण हे करतो ना, मग तो असा थोडा कॉर्नर गेला काय गेला असं तर चालू शकतो का? तो दॅट्स ओके, दॅट्स अप टू यू. आता मी हा तिचा फोटो मोठा आहे, मी काय केलं, याला डबल क्लिक केला, हा फोटो मी याच्या आत घुसवलाय. पण मला हा जर ती अशी कॉर्नर मध्ये गेली, मला हा फोटो चांगला नाही वाटत, तर मी याला डबल क्लिक करेल आणि या फोटोला ड्रॅग करेल, सेंटर अलाइन करेल. डबल क्लिक केल्यावर तो पूर्ण फोटो उघडतो. कळालं का? समजतंय तुम्हाला मी नाही, काय म्हणतोय? हा. कारण मी माझ्या फॅमिलीचा फोटो हे केलाय ना, तर माझी मिसेस म्हणते की माझं अर्ध डोकं गेलंय त्यामध्ये असं म्हणून म्हणून हरकत मी नाही ना. तुम्हाला तू तो हा. फोटो, तू जर फोटो त्याच्यामध्ये जर याच्यात बनवलाय तर तू डबल क्लिक करतो फोटो. आता फॉर एक्झाम्पल हा तिचा फोटो आहे, हा पूर्ण गेलाय त्याच्यामध्ये, राईट? आता हा, फॉर हा. एक्झाम्पल हा बुर्ज खलिफाचा मी फोटो टाकलाय तिकडचा, ठीक आहे. आता हम्म, हा फॉर एक्झाम्पल असा मोठा आहे. आता हे बुर्ज खलिफा असं दिसतंय, मला दिसत नाहीये. मी याला डबल क्लिक केलं, याला फोटोला छोटं केलं मी पहिले, त्याच्या आत आणलं. कशात? अच्छा, आपल्या त्या अच्छा. साईजच्या आत. त्याला छोटं केलं आणि मग त्याला हा. सेट केलं, सेंटर अलाइन केलं. सेंटर मध्ये आला फोटो. समजलं का तुला मी काय म्हणतोय? ओके, ओके. तसंच ही गाडी आहे, ही गाडी मोठी आहे, ही गाडी मी सेट केली, हिचं पुढचं कट झालंय, अशी गाडी मला आवडणार नाही, म्हणून मी डबल क्लिक केलं आणि पुढचा भाग दिसू दिला. मागचा भाग भले दिसला नाही, मला पुढचा भाग दिसू द्यायचा, right? तो दिसला. ओके, समजलं? ओके, ओके, ओके. थँक्यू. त्याच्यानंतर ओके, तिला हे पाहिजे आहे. शी वॉन्ट्स टू बिकम अ युट्यूबर. सो आय एम गोइंग टू गो हिअर आणि आपण युट्यूबचा हा फोटो इथे टाकला तिचा. डायमंड जे पण आहे तिचं आहे तिच्याकडे. आणि त्याच्यानंतर तुझे हे 2 फोटो झाले. अजून काय आहे का जे तुला टाकायचंय? डेस्टिनीचे ते फोटो आहेत सगळे तिथलं नाही ठीक आहे, आपण aquarium दोन्ही हम्म. डेस्टिनेशन तर टाकलेत. तुला 2 डेस्टिनेशन बस झालं. तू सगळेच डेस्टिनेशन टाकत बसेल तर बाकीला जागा उरणार नाही. आता तुला काही फोटो याच्यामध्ये हे टाकायचे आहेत, जे फोटोमध्ये तुला ऑलरेडी सक्सेस झालंय. ठीक आहे? तुझ्या म्हणजे काही गोष्टी तू अचीव्ह केल्या आपल्या आयुष्यात, त्याचे फोटोज टाक. यू आर अ नर्स, सो यू कॅन पुट अ सक्सेसफुल फोटोग्राफ. जेव्हा तुझं प्रमोशन झालं किंवा तुला जॉब लागला, तो एखादा फोटो असेल तर ते तू टाकू शकते इथे. समजते का मी काय म्हणतोय? ऑलरेडी ज्या सर गोष्टी फॉर घडल्या. एक्झाम्पल आता मी जे अकल्ट मध्ये जे गेन केलं आहे तर ते सुद्धा माझे सर्टिफिकेट्स वगैरे टाकू शकते का? तू टाकू शकतो ना. तुझ्यावर आहे की ज्याच्याने तुला हे बघ 4 फोटो ज्यांनी तुला दिसतं की माझं पास्ट खूप छान होतं. 4च फोटो, जास्त नाही. कारण जास्त फ्युचरिस्टिक टाकायचे, पण 4 फोटो याच्यात पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तू परिवाराचा एक फोटो टाकलाय, ऑलरेडी सुखी आहे तू. त्याच्यानंतर तू ऑलरेडी फिरायला गेली तिकडचा एक फोटो, किंवा तू तुझी शरीर तेव्हा चांगलं होतं, खूप शेप मध्ये होतीस, तो एखादा फोटो टाकू शकते की हे माझं शरीर होतं, मी पुन्हा तशीच बनणार आहे. तसे फोटोज टाकू शकते तू. समजतं का मी काय म्हणतोय? ओके सर. ठीक आहे. आता तू इथे हेल्थ फॉर एक्झाम्पल टाकलं नाही, तर आता मी काय करेल, मी इकडे जाईल, याच्यावर टाकेल हेल्थ. ओके, हेल्थ रिलेटेड सर फोटोज तो मधले. तिचा साडीचा जो केस असतो लांब केसांवाला आहे ना ते म्हणजे टूल पण टाकलाय म्हणजे तसे स्लिम ओके, आणि तसे ठीक लॉंग आहे, हेअर्स तसा ठीक म्हणजे आहे, तो हरकत फक्त हा तो टाकला होता. ओके, फेअर इनफ. मग तुला याच्यामध्ये जे उरलेले आहेत ते फोटो तुला टाकायचे. आता तुला फक्त मर्सिडीजचा तू फोटो मला पाठवतो, आपण याच्यामध्ये टाकूया आणि बाकीचे जुने तुझे जे फोटोज आहे त्याचे. सो विल सेंड दॅट. आता ह्याचं करायचं काय, डाउनलोड कसं करायचं? आता हे शेअर म्हणून इकडे बटन आहे, यालावर क्लिक केलं मी, इथे डाउनलोडचं बटन आहे, इथे डाउनलोड म्हणून मी जेपीएन जेपीजी जे पण आहे ते सिलेक्ट केलं, याला डाउनलोड म्हटलं, हे डाउनलोड होईल. दिस डाउनलोडेड आणि मी त्याला मी तो काढला आणि मी तुला पाठवत नाही. हे मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतोय ग, ते अजून तयार नाही. तुझे फोटोज पाठवले तेव्हा मी तुला पाठवले. ओके,
सेव्ह केलं. आय एम नॉट गोइंग टू रिप्लेस दिस. ओके, मी याला नाव चेंज करतो. ओके, सो हे जेव्हा तू फोटोज पाठवशील आपण याला अपग्रेड करूया. तर याला सिम्पल आहे. एव्हरीवन इज अंडरस्टूड हाऊ टू मेक इट. मी माझे सगळे फोटो सगळं काही मी याच्यावर चेक करतोय. बघा आता रिसेंटली मी बनवलेला हा फोटो जो आहे, आता जो टाकला मी फेसबुकला ऍड म्हणून, हे फोटोज मी याच्यावर चेक हे केलंय. तर जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल देर हॅव बीन लॉट मेनी पीपल ज्यांनी मला विचारले सर आम्हाला पण कोच बनायचं. जेव्हा तुम्हाला कोच बनायच्या जर्नीवर जातील तेव्हा तुम्हाला हे सगळं त्यात शिकवलं जाईल माझ्या थ्रू की तुम्ही काय काय केलं पाहिजे, फोटोज कसे अपडेट केले पाहिजे, फोटो कसे बनवले पाहिजे. सो दॅट ऑल विल बी टॉट टू यू वेन यू इफ यू वॉन्ट टू जॉईन माय फ्युचर मध्ये जेव्हा मी मार्च महिन्यात चालू करायचा माझा विचार आहे. दॅट टाइम यू कॅन जॉईन आणि तेव्हा हे सगळं शिकवलं जाईल तुम्हाला की तुम्ही कसं करू शकता. ओके, क्वेश्चन्स, एनीबडी क्वेश्चन्स? हाय अनिकेत. येस, हा बोल महादेव. या ऍक्च्युली आता जे बरेच काही क्वेश्चन सेशन तर बऱ्यापैकी सगळे समजले आणि बरेच डाऊट क्लिअर झालेले. तर आम्ही एकदा पूर्ण या वेबसाईटचा वापर करून व्हिजन बोर्ड तयार करतो. त्यानंतर Okay. मग काय त्यामध्ये सजेशन असेल तर नंतर मग ते कम्प्लीट. ते तर सजेशन तुम्हाला सांगितलं जातील. डोंट वरी अबाउट. ओके, ओके 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 थँक्यू थँक्यू. थँक्यू महादेव. ओके, एनीबडी एल्स? माझ्याकडे फक्त 10-15 मिनिटं मला माइंड जिम चालू करायचंय. ओके, क्वेश्चन्स एनीबडी? हा संदीपा विचार. सर तुम्ही आता जे सांगितलं की पर्सनली तुम्हाला सगळे फोटो वगैरे पाठवायचे आणि तुम्ही विजन बोर्ड करणार, मग तुम्ही केल्यानंतर जर आम्हाला त्यात काही अपग्रेड अजून करायचं असेल तर ते माझं मला करता येईल का? तुम्हाला म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं ना, आत्ताच तुम्ही ट्राय करा. सी व्हॉट हॅपन्स इज, मला विजन बोर्ड तयार करायला काही फरक पडणार नाही. मी तुम्हाला काय एनेबल करतो. वाय एम आय एनेबलिंग ऑल ऑफ यू? मी का बरं तुम्हाला अफर्मेशन कसे डिझाईन करायचे ते दाखवते? कारण मला नकोय तुम्ही माझ्यावर आयुष्यभर अवलंबून राहावं. तुम्ही जेव्हा स्वतःहून ट्राय करतील, तुम्हाला नाही जमलं तर मला मेसेज करा की मला जमत नाही, पण ते ट्राय तर करा. मी डायरेक्ट आधी म्हणू स्वतः नका की मला करून जमलं नाही. पाठवते. मी आधी Correct. स्वतः Okay. करून Try पाठवते. it जर out. काही चेंजेस असतील ना तर मला सांगा शुअर की शुअर बरोबर आहे का नाही. ओके, आय विल टेल यू. ठीक आहे, शांतपणे पहिले काय करायचंय, गोल फायनल करा. गोल फायनल करा, त्याचे रिलेटेड अफर्मेशन तयार करा. आता अफर्मेशन जे माइंड जिमचे स्पेसिफिकली नवीन स्टुडंट आहे तुम्हाला आत्ताच सांगतो. अफर्मेशन तुम्हाला कसे कसे हवे लिहून घ्या. 2 अफर्मेशन हेल्थ साठी पाहिजे मला, शरीरासाठी. 2 अफर्मेशन मला प्रेमासाठी, मग ते लाईफ पार्टनर असो, मुलांबरोबर असो, मला मित्रांपासून असो, फ्युचर मध्ये एखाद्या गोष्टींपासून असो. ते 2 अफर्मेशन मला माझ्या करिअरसाठी. जर जे लोक रिटायर आहे तर तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरसाठी त्याच्यासाठी लिहू शकता, किंवा तुम्हाला ट्रेडिंग करतायत, व्यवसाय करतायत त्याची पण आहे. 2 अफर्मेशन पैशांसाठी, म्हणजे टोटल झाले 8 अफर्मेशन. ओके, आणि 2 आणखी अफर्मेशन तुमच्या इच्छेसाठी, विशेषसाठी. 2 हेल्थ, 2 करिअर, 2 रिलेशन, 2 पैसे, 2 इच्छा, असे टोटल 10 अफर्मेशन झाले. आणि आणखी 2 असे एक्स्ट्रा अफर्मेशन तुम्हाला पाहिजे, तर टोटल 12, मॅक्झिमम 12 अफर्मेशन तुम्ही तयार करा आणि मला सेंड करा. पण ओके, ज्या विजन लोकांकडे बोर्ड मध्ये लिहायचे आहेत का ते, का आपण नुसते सेपरेटली पाठवायचे? अफर्मेशन लिहायचे नाहीये विजन बोर्ड मध्ये. तुम्हाला एखाद 2 लिहायचे, जसं मी लिहिलंय मनी मॅग्नेट, छोटे छोटे शब्द लिहिले, ते मी लिहू शकता, तुम्हाला लिहायचं. ओके, नाही लिहिले तरी काय फरक पडत नाही, कारण इमेजेस आर मोर इम्पॉर्टंट दॅन वर्ड्स. अफर्मेशन तर तुम्ही म्हणतात, आता तुम्ही मला सांगा अफर्मेशन कधी म्हणतील तुम्ही? विजन बोर्ड बघता बघता म्हणतील, म्हणजे तुम्हाला त्याच्यात लिहायची गरज नाही. आता अफर्मेशनचा एक सेपरेट कागद बनवा. जेव्हा तुमचे अफर्मेशन तुम्ही मला पाठवतील, मी त्यांना रिव्ह्यू करेल आणि नंतर मी तुम्हाला एडिट करून त्यांना बदलून देईल. कारण खूप लोक निगेटिव्ह शब्द वापरतात अफर्मेशन मध्ये, खूप मोठे मोठे अफर्मेशन लिहितात, तसे नाही लिहायचे. तुम्हाला सिम्पल आहे, मला जे हवंय ते मिळालेलं आहे आणि त्याच्यात एक कृतज्ञता टाका. आता कृतज्ञता म्हणजे काय? मी खूप आनंदात आहे, मी खूप खुश आहे, मी भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यवान आहे, मी खूप कृतज्ञ आहे. आय एम हॅपी, आय एम एक्साइटेड, आय एम थँकफुल, आय एम ग्रेटफुल, आय एम सो डिलाइटेड, मी ब्लेस्ड आहे, मी खूप. मग तुम्ही मिक्स करून पण लिहू शकता. हिंदी, मराठी आणि इंग्लिश मिक्स करून पण लिहितात खूप लोक. असं लिहितात, आय एम सो फॉर्च्युनेट की माझ्याकडे ही गाडी आहे. तुम्ही इंग्लिश मराठी मिक्स करून पण लिहू शकता, कारण आपल्याला जे समजतं ते लिहा. इंग्लिश बरोबर आहे, मराठी बरोबर आहे, काही फरक पडत नाही. मी इंग्लिश मिडियमचा आहे तर मला इंग्लिश वाचणं सोपं आहे, तर मी इंग्लिश मध्ये अफर्मेशन म्हणतो. मला आणि सोपं थँक्यू पडतं. कधी लिहायचं मग? तुम्ही थँक्यू तुम्ही एंडला लिहू शकता. अफर्मेशन मध्ये तुम्ही कृतज्ञता दाखताय तर थँक्यू लिहायची गरज नाही तुम्हाला, राईट? तुम्ही जेव्हा 369 लिहितील तेव्हा त्याच्यात प्रत्येक स्टेटमेंटला एंडला थँक्यू लिहायचं.
अच्छा, ओके 369 line. आणि ओके. तुम्ही थँक्यू जे आहे ती कृतज्ञता जर्नल आहे, ती वेगळी टेक्निक आहे, ती आपण दररोज माइंड जिम मध्ये करूया सकाळ संध्याकाळ. ओके, विच इज इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, ग्रॅटिट्यूड जर्नल, ओके, त्याच्यानंतर तुमचं ऍफर्मेशन आणि विजन बोर्ड, हे तीनच कला आहे जे लॉ ऑफ अट्रॅक्शनला युजफुल आहे. आणि चौथी गोष्ट ती आहे होओपोनोपोनो. हे 4 गोष्टी कधीही विसरू नका. नेव्हर 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 एव्हर एव्हर. हे 4 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे कधीच स्किप करू नका. एखाद वेळेस माइंड जिमला सपोज सुट्टी पडली आज किंवा उद्या, तर हे 4 गोष्टी केल्याशिवाय कधीच एंड करू नका दिवस. आता कृतज्ञतासाठी जे माइंड जिम जॉईन करणार आहे, तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला 2 पुस्तकं लागणार आहेत. यू नीड 2 बुक्स. एक 369 साठी, 555 टेक्निक साठी आणि एक ग्रॅटिट्यूड साठी. आता ग्रॅटिट्यूड साठी 200 पानाची पुस्तकं ना, म्हणजे त्याच्यात दररोज फोटो लावता येईल. माझी संपले 2 पुस्तक संपले माझे, कारण मी मागच्या 9 महिन्यापासून लिहितोय. सो ते पुस्तकं आणा, ज्याच्यात तुम्ही असे पोस्टेजेस पण आणू शकतात. ओके, मला आवडतं कलरफुल बनवायला, किंवा तुम्ही कागदावर डायरेक्ट पण लिहू शकता चित्र करून. आता इकडे आय डोंट नो ही आहे का, आय डोंट नो कोण होतं, कोणीतरी I don't remember her name actually right now offhand. Okay. So कोणीतरी तिचं ग्रॅटिट्यूडची जर्नल जेव्हा बनवतो ना, त्याच्यामध्ये छान सुंदर ड्रॉइंग काढते. आय डोंट रिमेंबर हू इट इज, बट देर इज समबडी हू डज दिस. आय डोंट नो इफ दॅट पर्सन इज हिअर राईट नाव. सो कोणीतरी आहे जे लिहिते कृतज्ञता आणि त्याच्यात इमेज काढते, दररोज एक स्माइली काढते, आणि दररोज फोटो काहीतरी छान त्याच्यावर लिहिते, पावलं काढते, काहीतरी करते डिझाईन, ज्याच्याने तिला ते अपिलिंग वाटेल. सो व्हेरी ब्युटिफुल टू सी दॅट एज वेल. आपल्याला पण आपलं विजन बोर्ड वाचताना मजा यायला पाहिजे, तर सुंदर अक्षराने लिहा, त्याच्यात क्रिएटिव्हिटी करा. कारण जेव्हा मी माझं पुस्तक वाचेल 31 तारखेला, 31 डिसेंबरला, मला पण मजा यायला पाहिजे ना ते वाचायला. सो राईट इट बिकॉज इट इज यू आर द वन हु इज कन्झ्युमिंग इट. दुसरं कोणी वाचणार नाही, मीच वाचणार आहे माझी ग्रॅटिट्यूड. तर तसं लिहा. ओके ओके. कमलक्षी, तू खूप वेळा अनम्यूट केलं, तुला काही प्रश्न आहे का? ओके, कदाचित चुकून होतं. ओके, जान्हवी प्लीज गो अहेड. तो हात वरती गेला. हो. सर, माझा तो अजून एक फोटो होता, तो मी अपलोड केला. ते सांगायला सध्या ऍड्रेस दिला. ठीक आहे, हरकत नाही, आपण बघूया. तुम्हाला सेंड कर, मी ते चेक करतो. ओके, हा सर, येस, केलंय. वंडरफुल. ओके, अर्चना, प्रश्न प्लीज गो हो. अहेड. मोबाईलवर करता येईल विजन बोर्ड मला, मोबाईल, कारण मला लॅपटॉप मोबाईलवर नाहीये पण, माझ्याकडे. हा. मोबाईलवर पण तुला म्हणजे विजन आहे, बोर्ड पण तो खूप स्लो आहे माझ्याकडचा लॅपटॉप जो आहे हरकत तो नाही. एवढा हा नाही. canva.com चं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. ओके, आणि तो मी जो तो टेम्पलेट दिला तो फ्री टेम्पलेट आहे. कॅनवा फ्री वेबसाईट नाही, त्याला पैसे लागतात. पण जो टेम्पलेट मी पाठवला तो फ्री टेम्पलेट आहे. ओके, मी काही फोटोज अपलोड करणार आहे त्या ड्राईव्ह मध्ये, जे माइंड जिमच्या स्टुडंटला ऍक्सेस दिलाय मी, त्या ड्राईव्ह मधनं ते त्या पैशाच्या पावसाचे ते सगळे फोटोज डाउनलोड करून परत अपलोड करा तुमच्या कॅनवाच्या प्रोफाईलवर. आणि अगदी जमला नाही तर प्लीज स्ट्रगल करू नका. मला 1 तारखेच्या पहिले सगळ्यांचे विजन बोर्ड तयार पाहिजे तुमचे. ओके, प्लीज सेंड अ नोट टू मी की मला मदत पाहिजे. आता तसंही सुट्ट्यांचा सीझन आहे, कोण ना कोणी माइंड जिमचा स्टुडंट हेल्प करेल, कारण मागे पण मला खूप माइंड जिमच्या स्टुडंटने हेल्प केली, लोकांचे विजन बोर्ड तयार केले. ऑलमोस्ट 10-15 लोकांनी मदत केली बाकीच्यांचे विजन बोर्ड तयार केले. सो वी विल टेक हेल्प बिकॉज वी आर अ फॅमिली. इथे आपण सगळे एकमेकांची मदत करतो. सो डोंट हेजिटेट, मी कसं मागू. तर त्याच्याशी पण तुझे ऍफर्मेशन आणि तुझं जेव्हा मी नाव, फॉर एक्झाम्पल, जर तुला जमलं नाही अर्चना, तर मी तुला कोणाला तरी सांगेल, तुला कॉन्टॅक्ट करेल माइंड जिम मधनं, त्याला तुझे फोटोज आणि ऍफर्मेशन सांगशील, असं असं आहे, मला असा फोटो पाहिजे, मला प्लीज हेल्प कर. डेफिनेटली समवन ऑर द अदर विल हेल्प यू. ओके, सो डोंट हेजिटेट. ओके, ऑल राईट. प्रश्न एनीबडी? माझ्याकडे 5 मिनिटं आहे. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन? 1 जानेवारी वोंट बी पॉसिबल. लोकेश, तुम्ही तसे 2 तारखेनंतर जॉईन करताय, तर तुम्ही 2 तारखेच्या पहिले तुम्हाला करायचंय. सो इट इज अप टू यू. तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तुम्ही ते करा. मी तर म्हणेल तुमच्या हातात आहे की पॉसिबल आहे की नाही. ओके, इट इज नॉट मी फॉर हुम यू आर मेकिंग इट इज फॉर यू आर मेकिंग इट, नॉट फॉर मी. ओके, तर तुम्हाला हरकत नाही. तुम्ही 1 तारखेला बनवा, 2 ला बनवा, 10 ला बनवा. इट इज अप टू यू. मी तुम्हाला तो टायमिंग दिला, कारण 2 जानेवारीला आपलं चालू होणार आहे प्रोग्राम. त्याच्या अगोदर असेल तर इट इज व्हेरी गुड की तुम्ही 90 डेज लगेच ते सुरू करू शकतील. जर नाही शक्य होत आहे तर तुम्ही 1 तारखेला, 2 तारखेला जेव्हा सुट्टी आहे त्या दिवशी ते बनवा. आणि हार्डली 10 मिनिटं लागतील. 10 मिनिट्स ऑफ युअर लाईफ. ओके, 10 मिनिट्स जर तुम्ही काढले तर तुम्ही 10 मिनिटात विजन बोर्ड तयार करू शकता. त्याच्यासाठी पहिले गोल डिसाईड करा, नंतर फोटोज डाउनलोड करा, आणि नंतर ते करायला तयार करा. आणि जर नाहीच जमलं अगदी, तर यू ऑलरेडी नो की यू विल गेट हेल्प. तू ऑलरेडी माइंड जिम जॉईन करतो आहेस, जेव्हा इंटरव्ह्यू होईल तेव्हा तुला समजून जाईल सगळं. आहे आता तर माइंड जिमच्या स्टुडंट्सनी मग 2 तारखेपर्यंत काय काय कम्प्लीट करायचंय?
तुमचं माइंड जिमचे जेव्हा इंटरव्ह्यू होईल आता तेव्हा तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. पण 2 तारखेपर्यंत तुम्हाला पहिले तर तुम्हाला अफर्मेशन मी सांगणार आहे बदवायला. ओके. तर तुमची अफर्मेशन जे मी सांगितले 2 हेल्थ, 2 करिअर, 2 पैसा, 2 इच्छा ते सगळं तयार ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा विजन बोर्ड तयार करायचा आहे. तिसरं तुम्हाला तुमची वॉटर बॉटल तयार ठेवायची आहे. आणि ओके. चौथं आहे पैशाची नोट ती आपण 8 तारखेनंतर ऍक्टिव्हेट करू आफ्टर 8. ओके. मी म्यूट चौथं केलं काय? कारण चौथं आहे पैशाची नोट ती आपण 8 तारखेचं जेव्हा सेशन आहे तेव्हा ती ऍक्टिव्हेट करू 11 तारखेला. ठीक आहे. ऑल राईट. ओके. एनी क्वेश्चन्स? क्विकली आस्क मी. आय हॅव जस्ट गॉट अबाउट 5 minutes. कोणाला प्रश्न आहेत? एनीबडी क्वेश्चन्स? एव्हरीबडी इज क्लिअर? टाईप करा सी. क्लिअर आहे, मी क्लिअर आहे, मला काय बनवायचं मला माहिती आहे. व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला आज महत्वाची इन्फॉर्मेशन दिलं की विजन बोर्ड का महत्वाचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की विजन बोर्ड ही अशी कला आहे की जर तुम्ही दररोज बघतील तर तुम्ही त्या डेस्टिनेशनला जातील. मी तुम्हाला पॉसिबल इफ आय कॅन इकडे वेळ पण कमी आहे पण मी तुम्हाला पुढच्या याच्यात शेअर करतो. मला आता सापडणार नाही तो फोटो, मी डाउनलोड करून ठेवलाय कुठेतरी. पण मी माझा स्वतःचा 2019 ला एक छोटासा साधा विजन बोर्ड बनवला होता कार्ड शीटवर. ओके. तर तुम्ही कार्ड शीटवर पण बनवू शकतात. तुमच्या सगळ्यांना मी विजन बोर्ड कसा तयार करायचा याचा एक ऑलरेडी व्हिडिओ मी पाठवलेला आहे. ऑलरेडी शेअर दॅट व्हिडिओ विथ यू. हा स्पेसिफिकली व्हिडिओ का केला कारण 2024 सुरू व्हायच्या पहिले आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू क्रिएट अ कंटिन्युअस विजन बोर्ड. म्हणजे कंटिन्युअस म्हणजे तुम्हाला तुमचं ऑलरेडी घडलेल्या त्या गोष्टी पण टाकणं गरजेचं आहे. जे खूप कमी लोकांनी टाकल्या. खूप लोकांनी मला मेसेज केला सर मला व्हिज्युअलायझेशन होत नाही, मला त्याच्यात भावना टाकता येत नाही. म्हणून मी तुम्हाला जे ऑलरेडी घडलंय जेव्हा ते बघतील तुम्ही तर तुम्हाला ऑलरेडी ती भावना जगते. मी जेव्हा तुम्हाला आता ग्रॅटिट्यूड करायला लावलं डोळे मिटून की तुमच्या शरीराला तुम्हाला सिम्पल वाटलं ना कारण ते सत्य आहे. राईट. मी ऑलरेडी जिवंत आहे त्याच्यासाठी कृतज्ञता मी लगेच म्हणू शकतो. पण जे माझ्याकडे नाही त्याच्यासाठी कृतज्ञता म्हणायला मला कष्ट जातात. त्यासाठी जेव्हा जर मी पहिल्याच गोष्टींना पॉझिटिव्हिटी म्हणतोय तर मला भावना ऍक्टिव्हेट होते आणि मग फ्युचर बघणं सोपं बनतं माझ्यासाठी. ओके. ऑल राईट. इफ नोबडी हॅज एनी क्वेश्चन वी सर माझा एक क्वेश्चन आहे हा, की बोल सर. स्वतःसाठीच फक्त आपण विजन बोर्ड मध्ये म्हणू शकतो की रिलेटिव्ह साठी सुद्धा बोलू शकतो? रिलेटिव्ह म्हणजे जर तुझे ते डायरेक्ट कनेक्ट आहे, तुझी मुलगी आहे, मुलं आहे तर त्यांचे तू हा. टाकू शकते. पण येस. तुझा प्रायमरी विजन बोर्ड एक लक्षात ठेव. तुला इच्छा आहे की तिने ते बनावं माझी मुलगी. हा. तुला इच्छा आहे की माझ्या मुलांनी हे करावं तर ती तुझी इच्छा आहे, त्यांची इच्छा नाही ती. राईट. तर ते तुझाच विजन बोर्ड झाला. आता मला पाहिजे फॉर एक्झाम्पल जर तुला पाहिजे तुझ्या मुलीचं लग्न व्हावं फॉर एक्झाम्पल लेट्स अज्युम तर ती तुझी इच्छा आहे ना. आता ती तिची इच्छा आहे की नाही माहित नाही पण माझी इच्छा आहे मला तिला बघायचं तर मी माझं विजन बोर्डवर फोटो लावेल तिचा लग्नाचं. That's it. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. ऑलराईट. ओके ग्रेट. देन इमेज खाली कॅप्शन राईट करायचं कंपल्सरी आहे का नाही? इट इज नॉट कंपल्सरी. इट इज अप टू यू वेदर यू वॉन्ट टू राईट इट ऑन. इट डिपेंड ऑन टू यू की तुला लिहायचं की नाही. ठीक आहे. ओके. थँक्यू एव्हरीबडी. हॅव अ अमेझिंग वीक. एन्जॉय करा. भेटूया लवकरच. ऑल द माइंड स्टुडंट अँड ऑल द ऍडव्हान्स ओपन स्टुडंट कारण आपण सगळे याच्यातले जाऊ ऍडव्हान्स प्रोग्राम मधले. तुम्हाला सगळ्यांना लवकरच मी इंटिमेट करेल, गोष्टी पाठवेल. प्लीज ते 8 व्हिडिओ पाठवलेले 6-7 व्हिडिओ जे पण आहे मी पाठवलेले प्लीज ते बघून घ्या नीट. तुमच्या 3 डेजच्या प्रोग्राम मध्ये पण जे व्हिडिओज होते ते देखील नीट एकदा चेक करून घ्या सो यू अंडरस्टँड. अँड इफ यू वॉन्ट आय विल 2 जानेवारीला आपला परत 3 दिवसाचा प्रोग्राम चालू होतोय. आपण ते परत मी तुम्हाला ऍक्सेस पाठवणार आहे की तुम्ही ते अटेंड करू शकतो. ओके. येस विजय तुला प्रश्न होता. विजय तू अनम्यूट केलेस. काय प्रश्न आहे का विजय? कांबळे सर. हॅलो. रागिनी प्रश्न आहे? सर प्रश्न विचार. नाहीये मला तुम्हाला बोलायचं आहे. हॅलो. थँक्यू सो मच. हा बोल. त्याबद्दल म्हणजे जवळजवळ मी आहे ना म्हणजे अजून माझ्या नावावर आपलं 3 दिवसांचं सेशन पण त्याच लास्ट रात्री आहे ना त्याचं हे मिळालंय म्हणजे मला मार्ग मिळालाय की माझा तो रूम आता माझ्या नावावर होणार आहे. Very good. Congratulations. Great job. Everyone, please unmute and say congratulations to him. Thank you for inspiring us. Congratulations, my dear. Congratulations. Congratulations. त्याच्यामुळे जरा सक्सेस झालं हे. Very good. Very good. Great job.
आय एम शुअर एक लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपले गोल्स आपण ठेवू ना, तर आपल्याला माहिती आपल्याला कुठे पोहोचायचं. जर तुम्हाला माहिती तुम्हाला कुठे पोहोचायचं तर सगळं क्लिअर आहे, दृष्टी क्लिअर आहे, मला कुठे जायचं. ओके, सो यू विल डेफिनेटली रीच देट. मला एक ऍफर्मेशन पाहिजे होती. म्हणजे बऱ्याच जणांनी, म्हणजे मी फंड चालवते त्याच्यात, आता 3-4 जणांनी माझ्याकडून पैसे घेतले पण ते रिटर्न देत नाहीयेत. म्हणजे ते माझे सगळे बोलतायत देणार. माझे पैसे रिटर्न आले आहेत, मी खूप खुश आहे. त्या व्यक्तीचं नाव लिहा XYZ कडनं माझे पैसे रिटर्न आले, मी खूप नशीबवान आहे, मी खूप लकी आहे. थँक्यू सो मच युनिव्हर्स की माझे पैसे रिटर्न आले. असं काही प्लेन जे हवंय ते मिळालंय असं सिम्पल आहे. ऍफर्मेशन करायचं काय, जे पाहिजे ते मिळालंय आणि त्याच्यात एक भावना टाका की मी खूप नशीबवान आहे, माझे पैसे या वर्षी परत दिले, थँक्यू. सिम्पल. ओके. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अनिकेतने पैसे घेतले, अनिकेतने माझे पैसे रिटर्न दिले, मी खूप नशीबवान आहे, थँक्यू युनिव्हर्स. आलं ऍफर्मेशन. सिम्पल. ओके, ग्रेट, थँक्यू. आहे ना, आता मी गावी गेली होती, आजच आली आहे मी. त्याच्यामुळे पेज आहे ना, मी ऍडव्हान्स होण्याचे केलेत. ठीक आहे, हरकत नाही. माइंड जर म्हणजे सरांना विचारून जरा हे करायचंय मला, तर मी करू शकते का? एक विचारायचं. माइंड जिमचे तुम्ही पैसे भरू शकतात. अजून इंटरव्ह्यू झालेले नाहीये एकाचे पण. ओके, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होईल. ऑलरेडी 11-12 लोकांचे पैसे आलेत. मला उचलायचे 10 लोक आहे. ओके, आता त्या 11-12 जणांमधनं मला 10च लोक घ्यायचे. पण फॉर एक्झाम्पल जर सगळे सिलेक्ट झाले तर कदाचित मी त्यांना पुढच्या बॅच मध्ये टाकेल. बघूया कसं ऍडजस्ट होतं. ठीक आहे, कारण मला मुळात बघायचं की मला मदत करता येईल की नाही. जर तुम्हाला पैसे भरायचे तुम्ही आता भरू शकता आणि मग तुमचा इंटरव्ह्यू होऊन जाईल या बॅच मध्ये पुढच्या 7 दिवसामध्ये. ठीक आहे. ऑलराईट, मला आता ड्रॉप ऑफ लागेल. सॉरी गाईज, 9:45 झालेत. थँक्यू एव्हरीवन. मी हा व्हिडिओ पाठवून देईल तुम्हाला, यू कॅन जस्ट चेक इट आउट. आणि जर प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप करा, रिप्लाय बॅक. थँक्यू, बाय बाय एव्हरीवन, टेक केअर.